मूर्तिमंत उदाहरण की त्यातून आलेत ना शून्यातून. दुसरं तुम्ही असे खूप पाहिले, फेल झालेले पण आणि सक्सेस झालेले पण. आणि तिसरं मी सगळ्यात मोठं उदाहरण, एमपीएससीत काही जमलं नाही म्हणून लेखक दिग्दर्शक झालो. लक्षात ठेवा, माझी सगळी जडणघडण एमपीएससी साठी होती, कारण मला प्रशासकीय सेवेत यायचं होतं. पण ते सलग 3 वर्ष फुटलं. याला जबाबदार कोण? म्हणजे तो एक अधिकारी घालवलाच ना प्रशासनाने त्यावेळी. त्यावेळेच्या त्या 3 वर्षाच्या सिस्टीमनी, जसं यांनी किती छान उदाहरण दिलं, 1 2 3 4 5 2009 ला कॉल, पण पेशन्स सोडले नाही. मुलांनी हे उदाहरण ठेवलं पाहिजे, पेशन्स सोडले नाही. ओके, असं तुम्ही तुमचं बोला, इन्स्पिरेशनल आणि जे काही चांगलं वाईट सगळं बोला. रिअलिस्टिक रियालिटी मांडा. रियालिटी उलट तुम्ही जास्त मांडू शकता. तुम्ही रियालिटी जास्त मांडा. आम्हाला एवढं माहितीये की निम्मी आमची जत्रा ऍग्रिकल्चर कॉलेजला ऍडमिशन एमपीएससी यूपीएससी घेतली. हे टाकताय का रे? नाही तर लोकांना वाटत असणार माझ्या इथं ऑलरेडी मेसेजचा भडीमार सुरू झालाय. येस, काय चालू कधी करताय म्हणून. रुमाल वापरू शकतो ना पुढं. तरी नशीब आपण ह्याच्यावरून चाललंय, ह्याच्या साईड. तर माझ्या ह्याच्यावरून असतं ना डायरेक्ट, पहिल्या 7 ते 8 मिनिटात 1.5 लाख असे 1 लाख 60,000 लाईव्ह असंच तो होता. टॅग केला असेल ना पण. तेच नाही, ते करणारच ना सगळं. नाही तर मी इथं नाहीच करायला. मी फक्त सांगितलं मला टॅग नका करू. हा माहिती, 100%. आणि मी बरोबर तुमचं हेतू आणि ते मी क्लिअर करत राहील. सायलेंट लट. म्हणजे शूटिंगवाल्यांचे सायलेंटच असतात. चेक करतो. सॅनिटायझरची बाटली वगैरे आहे का रे इथे एखादी? हा, इथे जरा ठेवा. परत म्हणाय नको कोणी. हा मला ओपनिंग मी करणार आहे. सेकंड टाइम येतो स्टुडिओत. एकदा दूरदर्शनच्या स्टुडिओत होतो. असंच कुठला तरी विषय. हा, ट्रॅफिक ॲक्सिडेंट. अच्छा. एक्सप्रेसवरती ते डॉक्टरांचं हे झालं ना तुमचे संचेतीचे, तेव्हा खुर्जेकर बेस्ट ऑपरेशन. मोठा माणूस गेला. आणि खूप कमी वयात झालं सरांचं. मोठा माणूस. हो, खरं. तेच की कर्तृत्व दाखवायला इतर क्षेत्र. ओके. बस करे फाउंडेशन संवाद प्रेरणा व्यासपीठ. राईट का लेफ्ट? बस का थोडं बस का. सर तुम्ही आतमध्ये थोडंसं या साईडला प्रेस करा. असं थोडा प्रेस करायचं. बस आलं का? आलं का? प्रवीण सर थोडंसं आतमध्ये. ठीक आहे. तुमचे 2 लसी झाल्या? हो. माझे झाले. हे सांग.
आपण आपल्या शिवनेरी फाउंडेशनच्या साईटवर टाकलं ना, लेट होतंय. Hello check, 1 1. Hello check, 1 2. Hello check, 1 2. Hello check, 1 2. नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आजचा विषय आहे स्पर्धा परीक्षा एक मृगजळ. तर या विषयाची सुरुवात आपण एका वास्तवतेने किंवा एका रियालिटीने करूया. नोट्स असावेत आपल्या. गणेश ओके. नमस्कार, मी मिलिंद मोहिते. नमस्कार, मी मिलिंद मोहिते. आज शिवनेरी फाउंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. नमस्कार, मी प्रसाद अविनाश राहते. शिवनेरी फाउंडेशन संवाद प्रेरणा व्यासपीठ स्पर्धा परीक्षा एक मृगजळ. ओके, सुरुवात मी करणार. येस मयूर, रेडी? ओके. नमस्कार. शिवनेरी फाउंडेशन संवाद प्रेरणा व्यासपीठ, शिवनेरी फाउंडेशन आयोजित आजच्या या कार्यक्रमात आपण सगळेजण आवर्जून उपस्थित राहिला. प्रथमतः मी फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्यांसाठी माफी मागतो, कारण कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला, पण पुणे आहे त्याच्यामुळे काही नेहमीप्रमाणे तांत्रिक अडचणी, खऱ्या अर्थाने आम्हाला त्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि त्याचमुळे कार्यक्रमाला उशीर झाला. पण असं म्हणतात की जेवढा कार्यक्रम उशिरा सुरू होईल तेवढा तो जास्त रंगत जातो. आणि आजचा हा कार्यक्रम आपण ज्या विषयाला अनुसरून घेतलेला आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षा हे एक मृगजळ. गौर गोपालदास यांनी एक खूप छान एक उदाहरण आपल्या सगळ्यांसाठी म्हणून एक सांगितलं होतं. यू हॅव टू व्हॉइस इट आउट. जे तुमच्या मनामध्ये साचलंय ते बाहेर काढा. कारण असं की जेव्हा तुमच्या मनामध्ये साचत जातं आणि जेव्हा ते बाहेर येत नाही, जेव्हा व्यक्त होत नाही, तेव्हा त्याचा स्फोट होतो. स्पर्धा परीक्षा हे खऱ्या अर्थाने मृगजळ की ते अंतिम ध्येय, ह्या सगळ्याचा विचार करण्याची वेळ ही आत्ता खरी आलेली. अनेक तरुण तरुणी गाव भागातनं, खेड्यापाड्यातनं शहराकडे जातात. गांधीजींनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला, पण आजची परिस्थिती अशी आहे की खेड्याकडनं शहराकडे यायला लागले. कालांतराने प्रत्येक जण या स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत असतो. काही यशस्वी होतात, काहींना अपयश मिळतं, पण ती अपयशाची व्याख्या खरं तर अपवर्ड टू द यश, ज्याला आपण म्हणतो की अपयश म्हणजे ती यश चढण्यासाठीची एक पायरी असते. असा जर पॉझिटिव्ह विचार आपण घेतला तर नक्की आपण सक्सेसफुल प्रत्येक गोष्टीमध्ये होतो. आणि म्हणूनच आजचा हा विषय संवाद प्रेरणा व्यासपीठ शिवनेरी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही घेतला. आणि त्यासाठी म्हणून आम्ही जे मान्यवर पाहुणे आज इथे आमंत्रित केलेत ते वेगवेगळ्या क्षेत्रातले पाहुणे आम्ही आमंत्रित केले. एक प्रशासकीय अधिकारी, एक समुपदेशक आणि एक अशी व्यक्ती की जी स्पर्धा परीक्षांकडे वळाली खरी, पण स्पर्धा परीक्षांकडे वळताना सुद्धा त्यावेळेस आलेल्या खडतर अडचणींवरती मात करून एक वेगळा मार्ग अवलंबत आजची यशस्वी अशी ती व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण विठ्ठल तरडे, प्रशासकीय अधिकारी मिलिंद मोहिते सर आणि डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर. या तिघांचंही स्वागत मी शिवनेरी फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी करतो. मी सुरुवातीला पूजाताईला विनंती करतो की तिने प्रवीणचा सत्कार या ठिकाणी करावा.
यानंतर आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत त्याच्या आधी एक छोटंसं उदाहरण मी आपल्या सगळ्यांना सांगतो की सोडा वॉटरची बाटली आणि बिस्लरी पाण्याची बाटली या दोन्हीही बाटल्या जर आपण हातामध्ये धरल्या आणि दोन्ही एका वेळेस जर शेक केला, जर हलवल्या आणि त्या दोन्हीची झाकणं जर आपण एका वेळेस उघडली तर तो जो सोडा असतो तो पटकन बाहेर येतो. पण बिस्लरी बॉटल जी असते ते पाणी जे असतं ते स्थिर राहतं. आपल्याला ठरवायचं की आपल्याला बिस्लरी पाण्याच्या बॉटलसारखं व्हायचं आहे का सोडा बॉटलसारखं व्हायचं. कारण एवढंच की अनेक अडचणी आपल्या आयुष्यात येतील, त्या अडचणींवरती मात करतच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला समुपदेशनाची गरज असेल त्यावेळेस आपल्याला आपल्या आयुष्यात एक समुपदेशक हा नक्की असावा. अर्थात शिवनेरी फाउंडेशनचे आम्ही सगळेजण खूप भाग्यवान आहोत की आमच्या आयुष्यात असा एक मेंटॉर हा ऑलरेडी आलेला आहे ज्याचं नाव संदीप दादा मोहिते पाटील. त्याच्यामुळे आम्हाला मेंटॉरशिपसाठी म्हणून जे कोणी आहेत ते आयुष्यात आमच्या ऑलरेडी आलेले आहेत. पण जे तरुण आहेत त्यांनाही समुपदेशनाची गरज आहे आणि त्यांनी आवर्जून समुपदेशन करून घ्यावं. कारण आपल्याकडे जी मेंटॅलिटी आहे की मी जर एखाद्या काउन्सिलरला भेटलो म्हणजे मला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, हा विचार थोडासा बाजूला ठेवा आणि नवीन भविष्याची नांदी काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आपले दुसरे पाहुणे डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून मी आमंत्रित करतो डॉक्टर रणजित निकम यांना. आजचे आपले तिसरे पाहुणे श्री मिलिंदजी मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण. खरं तर सरांचा सत्कार हा सरांच्याच हस्ते व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांचे लाडके सर, खऱ्या अर्थाने शिक्षक राजेंद्र सरांना मी विनंती करतो की त्यांनी मोहिते सरांचा सत्कार या ठिकाणी करावा. तर मित्रांनो, आता फारसा वेळ न दवडता आज जे आपले मान्यवर पाहुणे आलेले आहेत मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आमचं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. दोन मान्यवर असे आहेत की जो विषय आज MPSC एक मृगजळ किंवा स्पर्धा परीक्षा एक मृगजळ म्हणजे डायरेक्ट विषयाला हात घातलेलं बरं, वेळ ऑलरेडी वाया गेलेला आहे. ही स्पर्धा परीक्षा नक्की काय आहे, तिचं फलित काय, स्वप्नांचा डोंगर कसा निर्माण होतो, किती स्वप्न घेऊन किती जण येतात वगैरे वगैरे असे खूप प्रश्न उपस्थित झाले. ते स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येमुळे. खरं तर स्वप्नील लोणकर गेला, 25-26 वर्षाचं तरुण पोरग, MPSC पास झालेलं, नाहक गेला, म्हणजे आत्महत्या केली त्यांनी. ज्यावेळी एखाद्या देशातला तरुण मरतो, 24-25 वर्षाचं पोरग, असं उच्च शिक्षित, म्हणजे घराला वजी झालेली पोरं लय असतात, आईबापाला वजी झालेली, घराला, शहराला, समाजाला. पण समाजाचं देणं फेडण्यासाठी उत्सुक असलेलं पोरग ज्यावेळी जातं त्यावेळी त्या समाजाला, राज्याला, देशाला एक सर्जनशील समाज म्हणून काय वाटतं बुवा, ते खूप महत्वाचं होतं. आणि हे शिवनेरी फाउंडेशन किंवा संवाद प्रेरणा व्यासपीठ यांचे मी आभार मानतो की यांना वाटलं असं काहीतरी घ्यावं. कारण त्या दिवशी मीडियाने सगळं प्रकरण सुरू करून मीडिया दुसऱ्या दिवशी विसरली, कारण ते 12 आमदार काहीतरी झाले वगैरे वगैरे, ते आपल्याला माहितीच आहे सगळं, त्याच्यावर न बोललेलं बरं. तर त्यामुळं विषय कुठंतरी तर धगधगता ठेवला पाहिजे. कसं आहे, निखारा तेवत राहिला पाहिजे, त्याची धग कमी होता कामा नये. आणि तरुण मेलाय, 24-25 वर्षाच्या देशातला तरुण मरतो आणि आमचे सगळे राज्यकर्ते दुसऱ्या दिवशी वेगळ्या गोष्टीत बिझी होतात. आपला समाज दुसऱ्या दिवशी नॉर्मल आयुष्य जगायला लागतो. आपली मीडिया नवीन काहीतरी मॅटर मिळाल्यामुळे लगेच त्याच्या मागे पळू लागते आणि सगळं 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 सुरळीत होतं, जणू काही काल काही घडलंच नव्हतं.
स्वप्नील लोणकरने आत्महत्या केलीच नव्हती. या देशात, राज्यात, जगात कुठला प्रॉब्लेमच नाहीये असं काहीतरी वाटावं इतपत दुसऱ्या दिवशी समाज मन सुरळीत झालं होतं. सगळे म्हणजे जी मीडिया बाईट घेण्यासाठी जीवाचं रान करत होती ते दुसऱ्या दिवशी वेगळ्या कामाला लागले होते. वेगळे उद्योग होते, त्यांना वेगळा एक तमाशा नाट्य राज्यात रंगलं होतं, त्यात ते बिझी होते. म्हणून 24-25 वर्षाच्या पोराचं मरण असं वाया नाही जाऊ शकत. तर त्याच्यासाठी काही संवेदनशील सर्जनशील माणसं तो निखारा धगधगत ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे शिवनेरी फाउंडेशन त्या प्रकारात मोडतं. नाहीतर मी तर आलोच नसतो, मिलिंदजी एवढ्या लांबून बारामतीवरून आले नसते आणि डॉक्टर पण आले नसते. पण विषय असा आहे की बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, म्हणजे पुन्हा कुठली आत्महत्या व्हायला नको. कारण हजारो स्वप्नील लोणकर एमपीएससी पास होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत बसलेत ना. लाखो स्वप्नील लोणकर एमपीएससी देण्यासाठी झटतायत ना. आणि करोडो स्वप्नील लोणकर एमपीएससी यूपीएससी ची पुढच्या भविष्यात तयारी करणार आहेत. आपल्याला त्यांच्यासाठी आजचा संवाद करायचा आहे. बाकी आपल्याला जगात कुणाशी घेणं देणं नाही, कुणाला काही पडलेलं पण नाहीये. त्यामुळं डोंट वरी, आपण आपल्या माणसांसाठी काम केलं पाहिजे. तर मिलिंदजी एमपीएससी ची एक्झाम देऊन आज हा युनिफॉर्म घालून इथं बसलेत. किती पोरांचं स्वप्न असतं, खाकी अंगावर खाकी चढवायची, एमपीएससी यूपीएससी दिवस रात्र द्यायचं, पळापळ करायची. आणि असे एमपीएससी यूपीएससीचं मॉडेल, रोल मॉडेल मिलिंदजी ठरू शकतात. आणि अशा लाखो करोडो तरुणांना घडवण्यासाठी मार्गदर्शनपर पुस्तकं जिथून निर्माण होतात, ती पुस्तकं जी लोक लिहितात, म्हणजे येणाऱ्या राज्याचं देशाचं भवितव्य जिथं ज्या पुस्तकांमध्ये घडतं ते पुस्तक लिहिणारे डॉक्टर. त्यामुळे जी चर्चा होईल ती अशीच होईल की त्यातून हजारो करोडो जे स्वप्नील लोणकर स्वप्न घेऊन बसलेले आहेत त्यांना फायदाच होणार आहे. आणि त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. हे कुठलं राजकीय व्यासपीठ नाही. संदीप मोहिते पाटील किंवा त्यांचे शेखर मोहिते पाटील हे कुणी मोठे उद्योजक असे नाहीत की आम्ही अरेंज केलंय आता आम्हाला काहीतरी आमचा ब्रँड विकला जाणार, काही नाहीये. हे तरुणांसाठी हा संवाद आहे आणि प्रेरणा देणार आहे. त्यामुळं मिलिंदजी बोलतील, डॉक्टर बोलतील, तर डॉक्टरांपासून आपण सुरुवात करू. हे गिव्ह अँड टेक मध्येच होईल. डॉक्टर तुम्ही ऑर्थोपेडिक माझ्यामध्ये बरोबर, म्हणजे आज डॉक्टरची या देशाला किती गरज आहे हे आज मागच्या 2 वर्षात सगळ्यांनी अनुभवलंय. आणि असा एक मोठा डॉक्टर एमपीएससी यूपीएससी नुसते तुम्ही नाही तर तुमचा संपूर्ण परिवार, माझ्यामध्ये कामगार आयुक्त तुमचे, माझी बहीण आणि माझे वडील होते. हा, वडील आणि बहीण स्वतः कामगार आयुक्त म्हणजे एमपीएससीतून गेलेत. आणि तुम्ही स्वतः ते पुस्तकं आणि प्रकाशन तुमचं खूप मोठे, म्हणजे मी सुद्धा तुमच्या प्रकाशनाची पुस्तकं वाचली आहेत आणि मिलिंद सरांनी पण वाचलेली आहेत. तुम्ही आज प्रश्नचिन्ह शिवनेरी फाउंडेशनने दिलाय सगळ्या महाराष्ट्रासमोर की स्पर्धा परीक्षा एक मृगजळ. तर हे मृगजळ आहे का? का खरंच तिथं दिसणारं पाणी हे तहान भागवणार आहे येणाऱ्या युवा पिढीची? तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ते व्यक्त व्हा. चालेल. प्रथम संदीप दादा मोहिते पाटील आणि शिवनेरी फाउंडेशनचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला अशा विषयावर बोलायला आपल्यासमोर आणलेलं आहे. तसेच आदरणीय व्यासपीठालाही. तर आजचा विषय आहे स्पर्धा परीक्षा एक मृगजळ. तर आपण एका वास्तवतेने आपण या विषयाला सुरुवात करूया. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेलं आहे की जी 2020ला संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी 3,82,000 फॉर्म आलेले आहेत आणि जागा आहेत 806 साधारणतः. म्हणजे एका जागेला 473 मुलं पळणार आहेत, झगडणार आहेत ते पद मिळवण्यासाठी. थोडंसं गणित सोपं करूया, आपण 900 जागा पकडूया. जर का मुख्य परीक्षेचा विचार केला, ही जी परीक्षा असते ती पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू या पद्धतीत होते. 3,82,000तून मुख्य परीक्षेला किती मुलं जातील? तर एका जागेसाठी एका 16 किंवा एका 20 याप्रमाणे गेलं तर साधारणतः 18,000 मुलं
ही मुख्य परीक्षेला जाणार आहे. ती 18,000 मुलं कोणती असतात तर ती 3,82,000 पहिली 18,000 जी येतात ना, पहिली 18,000 जी पूर्व परीक्षेला पूर्ण महाराष्ट्रातून येणार ती मुख्यला जाणार. त्याच्यातली 3,800 म्हणजे एकाच 4 जे प्रमाण मी जास्त पकडतो इंटरव्ह्यूला, एकाच 3 असतं, ती मुलं इंटरव्ह्यूला जाणार. म्हणजे 3,82,000 इंटरव्ह्यूला जाणार 3,800 मुलं मॅक्झिमम, आणि त्याच्यातून सिलेक्ट होणार 806. म्हणजे उरलेले जवळपास 3,81,000 मुलं पुन्हा दुसऱ्या वर्षी ही परीक्षा देणार आहे. दरवर्षी ही संख्या किमान 15,000 ते 20,000 वाढते. जर का कोणत्या इतर क्षेत्रात बेरोजगारी आली तर ती संख्या किमान 40,000 परीक्षा द्यायची वाढते. किमान 3 लाख मुलं स्पर्धा परीक्षेचे जर का आत्ताच्या हिशोबाने बोललो तर असे आहेत की ती गेली 4 ते 5 वर्ष स्पर्धा परीक्षा देत आहेत आणि त्यांना अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये. महत्वाकांक्षा कधीच आपल्याला कमकुवत करत नाही, कमकुवत करतात त्या इतर गोष्टी. नैराश्य येतं ते इतर गोष्टींमुळे. नैराश्य म्हणजे काय तर मी साधारणतः असं समजतो की नैराश्य म्हणजे जेव्हा मी माझ्या आणि आपल्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरतो, ही जी भावना निर्माण होते ती म्हणजे नैराश्य. नैराश्याचे काय येतं नैराश्य तर त्याचे काही 4-5 कारणं मी सांगतो तुम्हाला. एक, अपेक्षांचं ओझे. आपल्या आई वडिलांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहे असं आपण एक स्वतःसाठीच एक धारणा करतो. 2, ही लॉंग टर्म स्टडी प्रोसेस आहे. 3 ते 8-10 वर्ष. एकदा मुलगा 22व्या वर्षी आला तर 32 आणि 33 वर्षापर्यंत अभ्यास करतो. लॉंग टर्म स्टडी प्रोसेस. इथं येणारं नैराश्य कधी वय वाढतं म्हणून आहे, कधी परीक्षांची ॲड येत नाही म्हणून आहे, कधी कधी या स्टडी प्रोसेसमध्ये घरातले फॅमिली प्रॉब्लेम्स येतात, गावातले काही भाऊकीतले प्रॉब्लेम येतात, यामुळे नैराश्य येतं. यशाची आणि कष्टांची सांगड घालता येत नाही. अनेक वेळेला आपण स्पर्धा परीक्षेकडे वळताना त्याची ग्लॅमरस साईड पाहून वळतो, चकाचौंध पाहून वळतो, पण आल्यावर कष्ट किती करावे लागतील, समस्या काय फेस कराव्या लागेल, अभ्यास कसा करावा लागेल, किती कष्ट घ्यावे लागेल, हे काहीच आपल्याला माहीत नसतं. आणि हे जेव्हा स्वतःला फेस करावं लागतं ना तेव्हा नैराश्य येतं. त्यानंतर एक ओव्हर थिंकिंग हा प्रकार येतो. जेव्हा विद्यार्थी 4-5 वर्ष अभ्यास करतो तो ओव्हर थिंक करायला लागतो की मी आज जर का मेन्स दिली असती तर मी काय केलं असतं, समोरच्या टपरीवरचा मुलगा चहा पितोय तो मेन्सला गेला, त्याच्याऐवजी मी मेन्सला गेलो असतो तर काय झालं असतं, मी इंटरव्ह्यू दिला होता, समोरच्याने इंटरव्ह्यू दिला, त्याच्या भोवती गर्दी आहे, मी जर का इंटरव्ह्यू पास झालो असतो तर आज ती गर्दी माझ्या भोवती असते. या पद्धतीच्या तो दलदलीत रुजतो ओव्हर थिंकिंगच्या. त्यानंतर 4थं कारण येतं ते म्हणजे इतक्या वर्षाचं अपयश पचवणं अवघड जातं. काय होतं, गावातला किंवा आड्यापाड्यातला मुलगा अधिकारी बनतो, माझ्या लांबचा नात्यातला मुलगा अधिकारी बनतो म्हणून मी स्पर्धा परीक्षेकडे वळतो. पहिल्या वर्षी फक्त घराला माहिती असतं मी स्पर्धा परीक्षा देतो. दुसऱ्या वर्षी गावाला कळतं की हा मुलगा पुण्यात जाऊन अभ्यास करतोय. 3 वर्षांनी गावाच्या आजूबाजूला जेवढे काही गावं आहेत त्यांना कळतं. 4थ्या वर्षी तुम्ही तालुक्याला उतरता आणि बाजूच्या बसमधून एक मुलगा आवाज देतो, ओ भावी तहसीलदार साहेब, आपल्या गावाकडचे रस्ते कधी ठीक होणार आहेत. तेव्हा तो मुलगा 4 वर्षानंतर रियालिटीत येतो की अरे मी अजून काहीच झालेलो नाही, मी अजून प्रीसुद्धा सुटलेलो नाही आहे, प्रीसुद्धा पास नाही आहे. आणि मग अशा 4-5 वर्षांचं अपयश घेऊन गावाकडे तालुक्याकडे जाऊन राहणं खूप अवघड जातं. आणि सर्वात शेवटचा मुद्दा हा येतो की स्पर्धा परीक्षा नाही तर मी काय करायचं. आयुष्यात कोणता दुसरा ऑप्शन क्रिएटच केलेला नसतो काही वेळेला अनेक विद्यार्थ्यांनी, किंवा खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या पद्धतीने जातो. म्हणून स्पर्धा परीक्षा नाही तर काय हा विषय खूप जणांसमोर आहे आणि यामुळे नैराश्य येतं. मित्रांनो, दोन्ही सरांकडे पाहून मला म्हणावं असं वाटतं की निर्णय हा कधीच योग्य की अयोग्य नसतो, तो तुमच्या कष्टांवर डिपेंड असतो की तो योग्य आहे की अयोग्य आहे. आणि निर्णय हे परिस्थितीनुसार बदलत असतात. आज जो मी निर्णय घेतला तो आजच्यासाठी योग्य, उद्या जो घेईल तो उद्यासाठी योग्य ठरणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. प्लॅन बी म्हणजे कधीही अपयश नव्हे. प्लॅन बी म्हणजे काय तर प्लॅन बीला मी म्हणतो की अदर वे टू सक्सेस. म्हणजे जेव्हा एक रस्ता मला यशापर्यंत पोहोचवायला वेळ लावतोय किंवा मी त्या रस्त्याने यशापर्यंत पोहोचत नाहीये, तर जो दुसऱ्या रस्त्याने मी यशापर्यंत पोहोचेल तो म्हणजे प्लॅन बी किंवा दुसरा रस्ता. आता मी काउन्सिलिंग करण्याचं एक उदाहरण देतो. मी थोडंसं फास्ट याच्यासाठी बोलतो की सरांना सगळ्यांना पण वेळ मिळावा बोलायला. तर काउन्सिलिंगच्या दरम्यान एक मुलगा होता ज्याच्याशी माझं 2-3दा समुपदेशन झालेलं आहे. वपू काळे म्हणतात की मनुष्य असा माणूस आहे किंवा प्राणी आहे म्हणू की जो अनुकूल सल्ल्यासाठी फिरत असतो आणि तो ज्याला अनुकूल सल्ला जो देतो तो त्याच्याकडे पळतो.
आणि तटस्थ अप्रिय वास्तवतेचे सल्ले देणारे लोकांपासून तो लांब पडतो आणि मला वाटतं मी त्या कॅटेगरीतला येतो. त्यामुळे त्या मुलाशी 2-3दा बोलल्यानंतर म्हटलो की मित्र आता तुला प्लॅन बीचा विचार करावा लागेल. 4-5 वर्ष झाली तू अजूनही यशाच्या जवळ जात नाही. म्हटलं की दादा माझा भावाचा जो एक प्लॅन आहे तो मी डोक्यात घेतला आहे. रोड टच जमीन आहे आमची, तिथे 4-5 गाळे बांधावे, 4 गाळे भाड्याने द्यावे, एका गाळ्यात त्या भाड्याच्या पैशाने उद्योग सुरू करावा. साहेब बनून जगता नाही आलं तर काय झालं, शेड बनून जगेल असा मी विचार करतोय. असा माझा प्लॅन बी आहे असं तुम्हाला म्हटलं. तर मित्रांनो, खरं तर स्पर्धा परीक्षेसाठी सध्या नको तेवढी जागरूकता झाली आहे. ही चांगली पण आहे, कारण की यामुळे अनेक होतकरू कष्टाळू ग्रामीण भागातली मुलं अधिकारी झालेली आहेत. परंतु अनेक इतर क्षेत्रात जे चांगले डॉक्टर बनले असते, जे चांगले इंजिनियर, चांगले वकील बनले असते, तेही या क्षेत्राकडे ग्लॅमरस किंवा त्याचे चकाचौंध पाहून या क्षेत्राकडे आले आणि ते एका वर्तुळात यशासाठी नुसते फिरत आहेत कितीतरी वर्ष. हेही सत्य आपल्याला नाकारता येणार नाही आहे. तर आता प्लॅन बीचा विषय जर का मी म्हटलो तर मला वाटतं की आपण प्रत्येक टप्प्यावर म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्लॅन बी असायला हवा. तर स्पर्धा परीक्षेकडे वळणारे विद्यार्थी 3 प्रकारात मोडतात. त्यांना काय प्लॅन बी द्यायचा ते मी सांगतो. जे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना मला जास्त करून सांगायचं, हा खूप मोठा विषय, याच्यावर कधीतरी नक्की बोलू आपण. पालकांनी आपले अपेक्षांचं आणि स्वप्नांचं ओझं मुलांवर लादू नये. पहिली गोष्ट, ते हुशार असतील किंवा त्यांना आणि तुम्हाला ज्या कोर्समध्ये किंवा डिग्री त्यांना जी प्रोफेशनल डिग्री घेऊशी वाटते त्याच्यात पहिल्यांदा ग्रॅज्युएशन करू द्या. सगळे चाललेत MPSCमुळे किंवा तुमचा कोणतरी मित्र अधिकारी आहे म्हणून माझा मुलगाही त्याच्यासारखा अधिकारी बनावा, हे जे तुमचं स्वप्न आहे ते 21व्या वर्षी अधिकारी न बनता 25व्या वर्षी अधिकारी बनला तरी चालणार आहे. पण तोपर्यंत त्यांनी एखादा प्लॅन बी किंवा दुसरा करिअरचा अल्टरनेटिव्ह ऑप्शन क्रिएट करू द्या. कारण की त्यानंतरचं जे येणारं नैराश्य आहे ना ते खूप भयानक असतं. जे अंडर ग्रॅज्युएट किंवा जस्ट पासआउट झालेले मुलं आहेत की जे स्पर्धा परीक्षेकडे वळतात, ते त्यांच्यासाठी मला असं सांगावं असं वाटतं की त्यांनी आपली जे काही छंद असतील किंवा आपण जे ग्रॅज्युएशन केलं त्याच्यातला कोणता तरी प्लॅन बी पाहायला हरकत नाही. आणि ज्यांनी 3 वर्ष स्पर्धा परीक्षेचा पूर्णतः अभ्यास केलेला आहे फुल फ्लेज, त्यांनी मला वाटतं आता पार्ट टाईम जॉब किंवा काही शिकवण्या घेता येतात का, किंवा गावाकडे परत जाऊन आपल्या वडिलांना शेतीत मदत करता करता आपल्याला काही अभ्यास करता येतो का. कारण की आता घरातला भारी उचलणं गरजेचं असतं, तर या पद्धतीने काही अभ्यास करता येतो का हे पाहणं गरजेचं आहे. तसंच जे सिनियर विद्यार्थी आपण म्हणतो 4-5 वर्ष झालेले, त्यांनी या पद्धतीच्या गोष्टी पाहायला हव्या. तसेच आपल्या अभ्यासाचा काही आपल्याला गावाकडे फायदा करता येऊ शकतो का, जसे काही दुग्ध संकलन केंद्र आपल्याला ओपन करता येतात का, कंपोस्ट खत ते काही प्रकल्प उभे करता येतात का, काही सहकारी तत्वावर आपल्याला काही सुरू करता येतात का, या पद्धतीची चाचपणी करून प्लॅन बी म्हणजे काहीतरी यशाकडे सुरुवात करायला हवी असं मला वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सद्यस्थितीला प्रत्येक विद्यार्थ्यांनी समाजाला सांगायला हवं. ही जाणीव विद्यार्थ्यांना आणि समाजाला होणं खूप गरजेचं आहे की विद्यार्थ्यांनी सांगायला हवं की होय, मी परीक्षा देतो, ही स्पर्धेची परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षा आहे, मी माझे 100% कष्ट करणार आहे, मी 100% कष्ट करतोय, पण मी यशस्वी होईल असं नाही. आणि मी जर का येथे यशस्वी झालो, वयाच्या 30व्या वर्षी जर का मी स्पर्धा परीक्षेत अयशस्वी झालो, याचा अर्थ असा नाही की मी जीवनात सपशेल हार मानलेली आहे किंवा मी अपयशी आहे. मी कष्ट करेल, या क्षेत्रात मला यश नाही मिळालं तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळू शकतं आणि मी यश मिळवेल. ही जाणीव विद्यार्थ्यांनी समाजाला करायला हवी. आणि समाजालाही जे गावामध्ये नाक्यावर पारावर बसलेले जे आपले गावकरी असतात त्यांना ही गोष्ट आपल्याला समजून सांगायची आहे. तुमच्यासाठी नाही तर तुमच्या बरोबरचे जे इतर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत जे या गोष्टींचं टेन्शन घेतात आणि ज्याच्यातून जी नको होती ती गोष्ट घडली आहे, त्या गोष्टी पुन्हा घडायला नको म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शकांनी हे ओपनली बोलायला हवं की ही समाजाला जाणीव निर्माण करून द्यायला हवी असं मला वाटतं. आणि आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे काय असतं मित्रांनो, तर आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे मला असं वाटतं की माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना मान सन्मान मिळणे, माझे घर गाडी बंगला होणे, माझ्यामुळे माझ्या आईवडिलांना अभिमान वाटणे आणि माझ्यामुळे मी समाजात 4 लोकांची कामं करता यायला हवी. मला वाटतं ह्या गोष्टी म्हणजे यशस्वी होणं आहे असं मला वाटतं. या पुढे मला असं अजून एक सांगायचं की आपण हा फक्त प्लॅन बी काय करू शकतो किंवा नैराश्य काय करतो हे, पण
समाजाला या गोष्टी समजायला हवं, कारण की आजपर्यंत मी फक्त विद्यार्थ्यांशी संवाद साधत होतो वेगवेगळ्या माध्यमातून, पण इथं आज समाजही आहे. तर मला वाटतं की स्पर्धा परीक्षेची मुलं समाजात त्यांच्यात दरी का निर्माण होतीये, किंवा ते जवळ का नाही येते, किंवा लांब का पळतात ते त्यांच्यापासून, तर का स्पर्धा परीक्षेत राहतात, त्याचे काही कारण आहे. ते प्लॅन बी कडे का वळत नाही, कारण की इतर क्षेत्रात येणाऱ्या ज्या संधी आहेत त्या कमी पडतात. ते विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी सोडा, जो कोणी ग्रॅज्युएट झालाय त्याला प्रत्येकाला काय हवंय, जॉब सिक्युरिटी, फिक्स्ड इन्कम, या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हव्या आपल्यातर्फे. जे आपण व्हॉट्सअपचे काही मेसेजेस फॉरवर्ड करतो त्याच्याऐवजी या गोष्टी पोहोचायला. अनेक वेळेला मला अनेक परीक्षांचे जे मेसेजेस येतात की ही परीक्षा आहे, ती परीक्षा संपल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पार येतात की या पद्धतीची परीक्षा होती. त्यामुळं जॉब सिक्युरिटी, फिक्स्ड इन्कम इतर क्षेत्रात जास्त अवेलेबल झालं तर विद्यार्थी प्लॅन बी कडे वळू शकतात. प्रत्येक विद्यार्थी उद्योगधंदा नाही करू शकत, किंवा प्रत्येकाला उद्योगधंदा कर सांगणं योग्य नाही आहे, म्हणून ह्या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात खूप असे विद्यार्थी की ज्यांना कर्ज काढता येत नाही, तर त्यांच्यासाठी आपण उद्योगधंदे, शेतीसाठी काही कर्ज आपल्याला उपलब्धता करता येईल का सरकारतर्फे किंवा काय, या गोष्टी पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता आयोगाने एक खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे, तो राबवावा अशी माझी अपेक्षा आहे UPSC प्रमाणे. तो म्हणजे दरवर्षी पुढच्या वर्षीचं टाइम टेबल घोषित करणं. हे नक्की घोषित करायला हवं, कारण की यामुळे मुलांना एक दिशा मिळेल, डायरेक्शन मिळेल की मला कोणत्या परीक्षेकडे फोकस करायचं आहे. परीक्षा जर का मी अपयशी होत असेल तर मी दुसऱ्या कोणत्या परीक्षेकडे पाहायला हवं किंवा त्याच्यावर फोकस करायला हवा. मी जॉब करत अभ्यास करत असेल तर मी जॉब कुठं थांबवायला हवं, कुठं मी अभ्यास वाढवायला हवा, आणि या क्षेत्रातून बाहेर जरी जायचं असेल तरी आपल्याला ते गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की जसं स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सरकार काढतं त्याच पद्धतीत कौशल्य प्रशिक्षण केंद्रसुद्धा आहे. त्याची माहिती आणि आवाका सरकारतर्फे वाढायला हवा, आपल्या लोकांतर्फे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवा, समाजातर्फे, असं मला एक वाटतं. आणि पुढं मला असं सांगायचं शेवटी की स्वयंप्रेरित ध्येय असेल, समर्पित वृत्तीने अभ्यास करत असाल, योग्य दिशा, योग्य शिस्तीने आपण जर का अभ्यास करत असेल, योग्य संदर्भ आणि योग्य मार्गदर्शन जर का आपल्याला मिळत असेल, यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असेल, आणि एका टाईम लिमिटमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी ठरवायला हवा, 3 ते 5 वर्ष. कारण की कोणत्याही गोष्टीला जर टाईम लिमिट असणं गरजेचं असतं, नाहीतर आयुष्य नुसतं असंच निघून जाईल. तर एका ड्युरेशनमध्ये जर का आपण याला बसवलं तर स्पर्धा परीक्षा मृगजळ नाही. परंतु जर का या गोष्टीतली एकही गोष्ट आपल्यात कमी असेल तर मला वाटतं हे मृगजळ आहे. आणि प्रसिद्धी हे माझं साध्य आहे, प्रसिद्ध व्हायचं हे माझं एम आहे, आणि स्पर्धा परीक्षा अधिकारी बनणं हे जर का त्याचं साधन असेल, या दृष्टीने मी जर का स्पर्धा परीक्षेकडे पाहत असेल तर मला वाटतं की आपण चुकतोय. सर्वात शेवटी मी 2 गोष्टी सांगून संपवतो सर. मोटिवेशनल भाषणं असेल किंवा मोटिवेशनल वाक्य असेल, शर्यत अजून संपलेली नाही. आय एम इम्पॉसिबल ऑलवेज सेज आय एम पॉसिबल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतील जिद्दीला रॉकेलसारख्या उद्युक्त करतात, त्यांचा थोड्या काळापुरता भडका उडवतात. ते खरं मोटिवेशन नाही आहे. त्याला आपल्या जिद्दीचं द्योतक ओरिजिन बनवू नका. खरं मोटिवेशन हे मनात आहे, मोटिवेशनल भाषणं नाही. मला एक सांगा की आज कितीतरी स्पर्धा परीक्षेत देणारे विद्यार्थी जे आहेत, 50 ते 60 वर्षाचे जे कॉन्स्टेबल मुलं काका आहेत, त्यांची कितीतरी मुलं आज PASI आणि DYSP बनायचं स्वप्न पाहतात. ते अनेक मोटिवेशनल पुस्तकं असतील, मोटिवेशनल व्हिडिओज असतील, मोटिवेशनल वाक्य ऐकत असतील, पण त्यांना ते घरातच मोटिवेशन आहे. तू ते त्याचा विचार का नाही करत? का मोटिवेशन्सकडे जावं लागते? का आपल्याला उधारीचं उसणं इन्स्पिरेशन घ्यावं लागतंय? जर का त्या मुलांनी असा विचार केला की माझा वडील गेले 25 ते 30 वर्ष त्याच्यापेक्षा कमी वयाच्या अधिकाऱ्यांना सॅल्यूट मारतोय, सॅल्यूट ठोकतोय, नाशिकला परेड झाल्यावर PSI बनल्यानंतर माझ्या आयुष्याचा पहिला सॅल्यूट माझ्या रिटायर होणाऱ्या बापाला मारायचा आहे, हा जर का त्यांनी विचार केला किंवा हे जर का मोटिवेशन ठेवलं तर नाही चालणार का? माझा वडील जो दिवाळीला स्वतः पोटाची खळगी तशी ठेवतोय, रांगोळी काढत नाही, पंत्या लावत नाही, आणि मला फोन लावून सांगतो की तू ज्या दिवशी अधिकारी बनेल तो माझ्यासाठी दिवाळी दसरा, आणि तुम्हाला पुण्यात दिवाळीला काही कमी पडायला नको म्हणून ते 4,000 एक्स्ट्रा तुम्हाला पाठवतो, किंवा तुम्हाला 4,000 रुपये जास्त मिळावं म्हणून दुकानातला एखादा कामगार कमी करून स्वतः जास्त काम करतो. उद्या मला डेप्युटी कलेक्टर DYSP बनवून
तालुक्यातून माझी मिरवणूक नाही तर माझ्या या आईवडिलांची मिरवणूक काढायची आहे, त्यांना हारतुरे द्यायचे आणि त्यांच्या मिरवणुकीत मला रोडवर उभं राहून मनसोक्त गुलाल उधळायचं आहे. हे जर का मोटिवेशन ठेवलं तर मला नाही वाटत की आपल्याला इतर मोटिवेशनची विद्यार्थी मित्रांनो गरज लागेल. मला वाटतं यापुढे मिलिंद सर जास्त बोलतील. अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला डॉक्टरांनी आणि ते म्हटले की हे मृगजळ वास्तवातलं तहान भागवणारं पाणी ठरू शकतं, पण कधी? त्यासाठी तुम्हाला ते जमिनीवर राहून या गोष्टी साध्य केल्या पाहिजेत. आता बघा ना, म्हणजे मी तुम्हाला सांगू MPSC म्हणजे ज्यांना माहित नसेल, जसं डॉक्टर म्हटलं आता समाज पाहतोय, समाजासाठी म्हणून आपण सांगू MPSC काय आहे प्रकरण, काय मोठं यत्न तयार होतं. MPSC झालं की तुम्हाला असं वाटेल प्रशासनात काम करणारा प्रत्येक जण MPSC होऊन येतोय. असं काही नाही. महसूल हे महत्व म्हणजे ज्या खात्यासाठी राजकारणी धडपडतात आपल्याला माहितीच आहे. असा एक पक्ष नाही जो या खात्यासाठी भांडला नाही. प्रत्येकाला ते खातं हवं असतं. का कृषी प्रधान महाराष्ट्रात कृषी मंत्र्यासाठी भांडलेला मंत्री आठवतोय का? आपण तर सत्कारच केला असता त्याचा, पण नाही भांडू शकत कारण त्याच्यात काही नसतं, महसुलात असतं. MPSCचं तसं झालंय. ज्याला त्याला MPSC करायची आहे, डॉक्टर हे बोलले बापाला वाटतंय माझं पोरग तहसीलदार होऊन या तालुक्यात येईल आणि शेजारच्या पानभावाबरोबर जो माझा वाद चालला होता त्या पानभाव मी लाद घालीन. असं नाही ना होत. असं नाही होत. MPSCची व्याप्ती ही इतकी मर्यादित आपण का ठेवली? मग तुम्ही नीट बघितलं का? समाजसेवा ती तर हे सगळं बकवासच असतं. देशभक्ती याच्यासाठी झटून तिकडे गेलं की काय होतं माहितीये, अरुण भाटियांसारख्या एवढ्या मोठ्या कमिशनरला एका नगरसेवकांनी चप्पल फेकून मारली होती पुण्यात. महानगरपालिकेत अरुण भाटिया सर, मी लॉला असताना माझे सर होते. तुकाराम मुंडेंना एखादा 4थी पास नगरसेवक पण बोलतो. ही आपल्याकडे MPSC UPSC ची व्याप्ती. त्याच्या मागे पळतायत हे म्हटल्याचे 4 लाख पोरं 870 जागांसाठी. म्हणजे मी तर याला मृगजळच म्हणेल. का माहितीये का? कारण याचं फलित हे खूप वेगळ्या पद्धतीने समाजासमोर येतं. आपल्या सिस्टीमनी यातून येणाऱ्या पोरांना सन्मानानं उभं राहायची ताकद ठेवलेली नाही. हे माझं मत आहे. नाही तर अरुण भाटियांच्या दिशेने चप्पल कशी काय जाती हो? तुकाराम मुंडेंसारखा माणूस बोंबलत कसा काय या तालुक्यातून त्या तालुक्यातून फिरतो? त्या परीक्षेमध्ये टॉपर असलेले लोक येत नाही. समाज घडवण्याची ताकद आहे ना याच्यात. या पदात या परीक्षेत समाज घडवण्याची ताकद आहे. म्हणून तर माझा महाराष्ट्रातला तरुण वेड्यासारखा एक वेळ मेसला जेवून या परीक्षेच्या मागे लागलाय ना. कारण या पदामध्ये ती ताकद आहे, या रंगामध्ये ती ताकद आहे, मिलिंदजींच्या एका शब्दात ती ताकद आहे. बरोबर की नाही? समाज बदलायचा आहे, देश बदलायचा आहे. सिस्टीमनी तुम्हाला साधी अपॉइंटमेंट देणे ते 9-9 वर्ष थांबवलंय. बरोबर की नाही? त्या सिस्टीमच्या मानगुटीवर बसण्याचं स्वप्न बघा. स्वप्नील लोणकरनी ते स्वप्न पाहायला पाहिजे होतं. मला 5-5 वर्ष थकवता काय? माझ्या आईबापाच्या डोळ्यात जे मला तहसीलदार झालेलं स्वप्न पाहायचं होतं, त्या माझ्या आईबापाचं मरण जवळ आलं तरी तुम्ही अजून मला पद द्यायना. हा राग त्याच्या मनात होता. त्यांनी चुकीच्या पद्धतीने व्यक्त केला. त्याला देश चालवायचा होता, त्याला महाराष्ट्र चालवायचा होता. त्यांनी मनात असा विचार ठेवायला होता. असं माझं मत आहे की ज्या सिस्टीमनी माझ्या आईबापाला मला परीक्षेमध्ये पास होऊ नये असं थांबवलंय ना, त्या सिस्टीमला मी सुधरवीन. हे काय असे झाले? परीक्षा पास झाल्याने मिलिंदजींनी लगेच वर्दी घातली असं नाही होत ना. किती यातना, किती कष्ट यांनी भोगलेच ना. वाट पाहिली. ज्याला आपण मृगजळ म्हणतोय त्या परीक्षेच्या पेकटात लाद घालून मार्क मिळवले. 3.5 लाख लोकांमधून पुढे आले. आज इथं बसले तुमच्यासाठीच. आज त्या खुर्चीत बसलेत. त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात जो आनंद आहे तो स्वप्नील लोणकरच्या आईवडिलांच्या डोळ्यात हवा होता.
मी बोललो त्यांच्याशी, फोनवर बोललो, मी रडलो, माझ्या डोळ्यात पाणी आलं बोलताना. कारण त्या स्वप्नील, अरे काही असं कुठंतरी चावडीवर बसून चकाट्या पिसणारं पोरग नाही मेलं. MPSC पास झालेलं पोरग काय असतं हे कधीतरी त्या नवी पेठ ज्ञानप्रबोधिनीच्या आसपास जरा एकदा फिरा आणि डोळ्यामध्ये कुठली स्वप्न घेऊन ती पोरं, जसं डॉक्टर म्हटले 7-7, 8-8 वर्ष का परीक्षा देतात ते, का कुठली उर्मी त्यांना म्हणते की 8 वर्ष झट पण पास हो. ओ भावी तहसीलदार, कधी गावाचा रस्ता नीट होणार? अरे या वाक्यासाठी तरी लढाना, या वाक्यासाठी तरी झटाना. ज्या मेसवरती, म्हणजे आता गंमत म्हणून सांगत, मिलिंदजी आणि मी MPSCच्या काळात एकाच मेसवरला होतो जेवायला, म्हणून ते आम्ही हे वाक्य पोटतिडकीने मी बोलू शकतो. ते समोरच्या टेबलावर, मी इकडच्या टेबलावर, डोळ्यांमध्ये स्वप्न घेऊन आम्ही त्या चपात्या तोडल्यात ना. कित्येकदा कोबीच असायचा रोज, कारण कोबी स्वस्त असतो, पण MPSCची पोरं खातात नव्हतो. आमच्या वाटाला मेथी नाही आली त्यावेळी, मेथी महाग असते. आमच्या सगळ्या स्वस्तातल्या मेस होत्या. अख्ख्या महाराष्ट्रात MPSC देणारी पोरं कुठल्या फॉर्च्युनर आणि मर्सिडीज बेंझ मधून नाही येतो परीक्षा द्यायला, ती सगळी एसटीतूनच येतात, लाल डब्यात बसून येतात. पुण्यामध्ये डोळ्यात स्वप्न घेऊन येतात की आज लाल डब्यातून आलोय, मर्सिडीज बेंझ मधून गावाला जाईल. आणि अशा पोरांना ज्यावेळी ती परीक्षा पास होऊन 2-2, 3-3, 5-5 वर्ष जॉब दिले जात नाहीत, काय वाटत असेल? त्या पोराला अपमान वाटतो. जसं हे डॉक्टर बोलले, ही परीक्षा फक्त कुठेतरी नोकरी लागली आणि काहीतरी पगार आला असा नाहीये, हा प्रतिष्ठेचा विषय. आधी माझ्या घराला अप्रूव्ह, मग माझ्या गावाला अप्रूव्ह, मग माझ्या तालुक्याला अप्रूव्ह, मग माझ्या राज्याला अप्रूव्ह. बरोबर ना? अप्रूव्ह असलेला जॉब आहे ना हा. ते अप्रूव्ह, त्याचं कौतुक असतं. अरे पोरगा MPSC झालं की दुसऱ्या दिवशी स्थळ वाढतात घरी, बरोबर का नाही? मिलिंदजींना तर आता म्हणजे ते दिसायला एवढे देखणे म्हणून तसा कमी प्रॉब्लेम आला असेल, पण आमच्या सारख्यांचं काय? आम्ही जर MPSC त्यावेळी जर माझे पेपर हे झाले, म्हणजे मी MPSC आम्ही जे होतो 3 वर्ष माझ्या वेळी सलग पेपर फुटलाय. काढून बघा, 99, 2000, 2001 सलग 3 वर्ष मी वैतागून परीक्षा देणं बंद केलं. मला फौजदार व्हायचं होतं, मला प्रशासकीय सेवेत यायचं होतं, नॅशनल प्लेअर होतो, सॉफ्टबॉलचा, कबड्डीचा नॅशनल प्लेअर, NCC C सर्टिफिकेट पास आउट, उत्तम तब्येत का करायची? तर कधीतरी देशाची सेवा करायला संधी मिळेल. 3 वर्ष गलथान कारभारामुळे पेपर फुटले. ज्या 2003 ला कंटाळून MPSC देणं बंद केलं, म्हटलं आता नको. त्या वर्षी काय झालं माहितीये का? त्याच्या पुढच्या वर्षी काहीतरी असाच, सगळे भिकारी आपल्याकडे पैसा खाऊन जाणाऱ्या जमाती, तिथेही पेपर असंच काहीतरी झालं म्हणून शासनाने त्या वर्षी बसलेल्या सगळ्यांना पास केलं. मी नेमका बसलो नव्हतो त्या वर्षी. काय वाटलं असेल मला तुम्ही सांगा? एका मेसला होतो आम्ही, त्याच्यानंतर 3 वर्ष यांनी तग धरला, झाले, आज बसले. मी काय करतो? मी आनंदाने माझ्या सिनेमात इन्स्पेक्टरचा रोल काढतो. करणार काय दुसरं? मी दुसरं करू काय शकतो? मी तहसीलदाराचा रोल लिहू शकतो, मी प्रशासकीय अधिकाऱ्याचा रोल लिहू शकतो, कारण माझ्या वाट्याला नेमकी ती 3 वर्ष आली. नाही तर मी आज असतो ना SP, डेप्युटी पोलीस ऑफिसर, अरे कमिशनर लेवलला मी गेलोच असतो, म्हणजे वादच नाही, याच्यात तक्रारच नाही. कारण जिद्द होती रे ती. मुळशी तालुक्यातल्या जातेडे गावातनं येऊन आम्हाला हेच तर करायचं होतं, पण माझी संधी ती गेली. त्यालाही त्यावेळी तो कारभार जबाबदार होता. त्यामुळे जे MPSC देणारे पोरं आहेत ना, लक्षात ठेवा नीट वाक्य. परीक्षा फेल झाला, 870 जण जॉबला लागले. स्वप्नील लोणकर सारखे पास होऊनही जॉब मिळाला नाही. तरीही आपल्यात एक ताकद अशी पाहिजे की प्रशासनाची, राज्याची, समाजाची जाण मला आहे. मी 4 वर्ष परीक्षा देतोय, मी 8 वर्ष परीक्षा देतोय, मी नाही झालो तरी मला राज्य कळलंय, मला माझा समाज कळलाय. वेगळ्या कुठल्या तरी क्षेत्रात जाईल म्हणून माझ्याकडनं मुळशी पॅटर्न लिहिला गेला. माझ्या प्रत्येक सिनेमात समाजाचं देणं फेडायचं असल्यासारखं मी का सामाजिक विषय घेतो? लव्ह स्टोऱ्या का नाही लिहित मी? एक हिरोईन, एक हिरो,
चालले आहेत त्यांच्या मजा, असलं का नाही करत हो मी? कारण मला भान त्या 4 वर्षाच्या कष्टाने दिलं की बाबा जे माझ्या नशिबात आलं नाही आणि जे सरांच्या नशिबात आलं, हे तर ऑर्थोपेडिक आहेत, वेगळ्या पद्धतीनं समाजाची सेवा करतायत. त्यामुळं मी एवढंच म्हणल, हे मृगजळ आहे का नाही, जो पाण्यात उतरलाय त्यालाच माहित की हे मृगजळ आहे का नाही. ज्यांनी 8 वर्ष परीक्षा दिल्या त्याला माहित. स्वप्नील लोणकर ज्यावेळी एमपीएससी झाला असेल ना, मी लिहून देतो, त्या तालुक्यातल्या प्रत्येक मोठ्या पोराला वाटलं असेल आपली पोरगी ह्याच्या गळ्यात मारू. तहसीलदाराचा सासरा, काही सोपी गोष्ट आहे का? तहसीलदाराचा सासरा. आज मिलिंदजींच्या सासऱ्याला किती मान असेल समाजामध्ये, तो मान स्वप्नीलच्या डोळ्यात असणार. आणि त्यावेळी त्याच्या घराच्या बाहेर झुंबड लागलेली असणार. पण करप्ट सिस्टीमनी बळी घेतला एका पोराचा. मी वेगळ्या पद्धतीने पाहतो. आज माझ्या शेजारी वर्दीतला माणूस आहे, मला काही प्रोटोकॉल आहेत माझ्यावर बोलण्याचे, म्हणून मी जास्त खोलात जात नाही. पण स्वप्नीलच्या डोळ्यातलं ते जे स्वप्न होतं ना 5 झाल्यानंतरचं, किंवा त्याच्या तालुक्यातल्या ज्या लोकांना वाटलं असेल आपली पोरगी याला द्यावी, त्यांना विचारा एमपीएससीचं महत्व काय. आणि असं पोरग आपण घरात बसवलं ना, गेलं ना आपल्याला सोडून सगळ्यांना. मग अशा वेळी प्रश्न पडतो की आपण नक्की कुठल्या सिस्टीमचा भाग आहोत. हे मिलिंदजी जास्त सांगतील, कारण ते झाले. आज वर्दी आली, खूप स्ट्रगल केलंय. आणि मी हे चांगल्या पद्धतीने का बोलू शकतो, कारण खरंच मी समोर आपसे एकत्र जेवलेलो आहे. खानावळ जे एमपीएससीची पोरं आहेत, आज महाराष्ट्र ऐकतोय, मला माहितीये, अख्ख्या महाराष्ट्रात ऐकतायत. त्या पोरांना माहितीये असे 30-40 पोरं जेवत असतात मेसमध्ये, 30-40 बाहेर रांगेत असतात. जो सिनियर असतो ना, ज्याची 7वी टर्म आहे एमपीएससीची, तो कधी बोलत नसतो, तो शांत असतो, असं जेवत असतो. 7वी टर्म असते हो, किती चपात्या तोडलेल्या असतात त्याच मेसमध्ये बसून, किती कोबी खाल्लेला असतो त्यांनी त्या मेसमध्ये बसून. ज्याची पहिली टर्म असते ना, ते बोलत असतं मोठ्याने, अरे आज ना हा प्रश्न, आज ना तुला माहितीये का हे पुस्तक. सगळे 7व्या टर्म वाले त्याकडे बघत असतात शांत, कारण हे पहिल्या वर्षी असंच बोललेले असतात, बडबडून बोललेले असतात. एमपीएससी, यूपीएससी, देशसेवा, सगळ्यांना देशसेवा करायची असते, नो डाऊट. ही स्वप्न विरत जातात. जे 7व्या टर्मला येऊन होत नाही ना, मी त्यांच्यासाठी बोलतोय की बाबांनो, एमपीएससी काय फायनल आहे का? बीकॉम झालेला प्रत्येक जण अकाउंटंट होतो का? नाही होत. एमपीएससी झालेला, एमबीए झालेला तेच होतो का? नाही होत. मी झालो की लेखक दिग्दर्शक. ज्यावेळी मला कळलं की आता बाबा हे काय आपल्या हातात नाही, त्या दिवशी एक रात्र शांत बसलो. एका खोलीत 4 जण झोपायचो, एकमेकांच्या समोर कॉट. नेमकं समोर जे पोरग ते पहिल्या टर्म आलं, त्याला वाटायचं सर मला मदत करतील. सराचं गामाटणं निघालेलं, सराला कळून चुकलं होतं, आता आपल्या हातातनं सगळं गेलंय. आणि अशा वेळी डोळ्यातलं पाणी लपवून त्या पोराला म्हणायचं, हा कर कर कर. मग तू हे वाचलंस का? नाही वाचलं का? एलटीटीचा लॉंग फॉर्म सांग. लिबरेशन टायगर ऑफ तमिळ, असं ते बोलायचं. एड्सचा लॉंग फॉर्म, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. तुम्हाला वाटेल मी काय बोलतोय, हे असतं एमपीएससी, हे असतं त्या वेळचे ज्वलंत विषय आहे. स्वतंत्र भारताचे दुसरे आणि शेवटचे व्हॉइसरॉय कोण? असं विचारलं की नवीन पोरग गडबडायचं, कारण हे एलटीटी एड्स सोपा असायचं, जरा पटकन व्हायचं. मग तो सिनियर अभिमानानं व्हायचा, सी राजगोपालचारी. हे असं बरं वाटायचं की त्यांना रिस्पेक्ट, सी राजगोपालचारी, कारण त्याचं उत्तर माउंट बॅटन पर्यंतच थांबलेलं असायचं. मग सी राजगोपालचारी कळल्यावर असा एक उत्साह यायचा. आणि ना ती जी शांतता आहे ना, ती अनुभवली आम्ही. आणि त्या रात्री ठरवलं जरा वेगळं बघू, वेगळं करू. LLB झालतो, MBA झालतो, मॅनेजमेंटची डिग्री होती, DBM MMS कम्प्लीट करून MBA म्हणतो आम्ही, कारण ती मॅनेजमेंटची डिग्री ॲज इक्वल टू MBA असतं DBM MMS केल्यानंतर. तर त्यावेळी वेगळं स्वप्न पाहण्याची जी रात्र असते ना,
मिलिंदजी ती रात्र महत्वाची, वेगळ्या स्वप्नाची रात्र. लक्षात ठेवा, ज्यावेळी कळलं की आता हे नाही, आत्महत्या, पंखाचा सगळ्याच घराला छतांना लटकलेला असतो की राव, प्रत्येक घराला पंखा आहेच, म्हणून तो काय लटकण्यासाठी आहे का? याचा विचार पोरांनी केला पाहिजे. कारण का माहितीये का, ज्या दिवशी तुमच्या मनात आत्महत्येचा विचार आला त्याच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ काय घेऊन येणार आहे तुम्हाला काय माहित? तुम्हाला काय माहित? दुसऱ्या दिवशीची सकाळ काय उगवणार आहे तुम्हाला काय माहित? कदाचित ज्या स्वप्नाच्या मागे आयुष्यभर पळाला ते स्वप्न सकाळी तुमच्या दारात पोस्टमन घेऊन आलेला असेल आणि हे लटकलंय वरती. असं कसं चालेल? वेगळे स्वप्न बघा ना. नाही झालं एमपीएससी, अरे आयुष्याचा प्रश्न आहे का? आयुष्याचा प्रश्न. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येक जण एमपीएससी झालाय का? त्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे का? तो तहसीलदार आहे का? रेस लागलेली आहे, तुम्ही रेस मध्ये आहात, रेसचं तत्व मान्य करा. छाती फुटून बाहेर येईल अशी वेळ येईपर्यंत पळाले, हे पळाले. फुटणार अशी शक्यता निर्माण झालेली असताना हे पळाले आणि झाले. म्हणून आज इथे यांच्या मनात आत्महत्येचा विचार नसेल आला. आता त्यांचा अनुभव ते सांगतील. त्यांना कितव्या वर्षी मिळाला जॉब? पास झाल्यानंतर सुद्धा 4-4 वर्ष थांबलेत मिलिंदजी. तर पुन्हा आपला स्वप्नील नाही गेला पाहिजे कुठला. कारण ज्यांनी ज्यांनी स्वप्नीलच्या आईला रडताना पाहिले, ज्यांनी ज्यांनी स्वप्नीलच्या आईला रडताना पाहिले, त्या प्रत्येकाने स्वतःची आई रडताना बघायची आणि मग आत्महत्या करायची. 2 माणसांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा. हो, 2च माणसांचा. त्यांच्यासाठीच सगळं चाललेलं असतं ना. त्यामुळे त्या 2 माणसांचा चेहरा. माझं असं मत आहे की हे मृगजळ आहे का नाही माहित नाही, ह्याला ऑप्शन आहेत, याला खूप ऑप्शन आहेत. जगून बघा. स्वप्नील जायला नव्हता पाहिजे. आपण लय मोठा 24 वर्षाचा पोरगा देशात राज्यात मरत ही सोपी गोष्ट नाही रे. आपल्या लोकांना भान नाहीये. 24 वर्षाचा पोरगा राज्यात मरत काय सोपी गोष्ट आहे का? जगाचा पोशिंदा शेतामध्ये बाबळीच्या झाडाला फास लावून येतो, सोपी गोष्ट आहे का? याचं भान नाही आपल्याकडे. कर्जमाफी करून आणि आमच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या काहीतरी मारून प्रश्न नाही सुटणार कुठल्याच आत्महत्येचा. अजितदादांचे मी आभार तरी मानतो. तो माणूस आहे नशीब राजकारणात. हे बघा, पक्ष वेगळ्या वेगळ्या विचारसरणी असतात, पण तो माणूस काम करतो ना. घेतला डिसिजन 2 मिनिटात की 31 जुलैपर्यंत भरणार. आपण वाट बघू 31 जुलैची. ज्या ज्या लोकांना 31 जुलै नंतर नोकऱ्या मिळतील त्या तुम्हाला शहीद स्वप्नील लोणकरमुळे मिळणार आहेत. मी शहीद शब्द वापरतोय. आत्महत्या केलेल्या माणसाला शहीद शब्द वापरू नये, पण मी वापरतो कारण त्याच्यामुळे जाग आलेली आहे सिस्टीमला. ज्यांच्या ज्यांच्या नियुक्त्या 31 जुलै नंतर होणार आहेत त्या प्रत्येकाने आपला पहिला पगार स्वप्नीलच्या आईच्या पायावर नेऊन ठेवा. माहितीये का? स्वप्नीलच्या आईच्या पायावर नेऊन आपला तुमचा पगार ठेवा आणि तिला सांगा, आई तू चिंता नको करू, मी स्वप्नील आहे तुझा, मी तुझा स्वप्नील आहे असं त्या बाईला सांगा राव. त्याच्या बापाला सांगा राव, मी तुझं पोरग आहे, चिंता नको करू. स्वप्नीलला पाहायचं होतं ना तुम्हाला तहसीलदाराच्या खुर्चीत, मी बसलोय, मला बघायला या. त्याच्या आई वडिलांना न्या तिथं. तो गेला म्हणून धडाधड निर्णय झालेले आहेत. आणि आपण दरवेळीच राजकारण्यांना शिव्या देतो कारण समाजाचा भाग आहोत आपण ते केलं पाहिजे. जे मीडियाने पण केलं पाहिजे. लोकशाहीच्या 4थ्या खांबानी गुणगान गाऊन मग ते शेफारतील. मी अजितदादांचे आज आभार मानतो की जे चांगलं आहे ते चांगलं आहे. एका झटक्यात निर्णय घेतला राव, एका मिनिटात. फक्त 31 जुलै पर्यंत तो राबवा आणि द्या त्या तुंबलेल्या सगळ्या पोरांना. आपल्याला 31 जुलै नंतर 1 ऑगस्टला आपल्याला नवा स्वप्नील लोणकर बघायचा नाहीये. तुम्ही दादा तो निर्णय घ्या आणि झटझट करा. खूप चांगला निर्णय तुम्ही घेतलाय कारण असे निर्णय घ्यायलाही डेअरिंग लागते, मला माहिती आहे. तो तुम्ही घेतलाय तो पूर्ण करा. 31 जुलैला आम्हाला सगळी ती पोरं लगेच जॉईन नाही होणार, पण हातात त्यांच्या लेटर आलंय, ते जॉईन काहीतरी मिळालंय हे आम्हाला कळू द्या. आणि ते जे काही 1000 पोरं होतील त्यांनी प्रत्येकाने आपला पहिल्यातला निम्मा पगार जरी दिला ना, निम्मा तुमच्याही आई बापाला द्या, त्यांच्याही डोळ्यात स्वप्न आहेत.
निम्मा पगार जरी दिला ना तर त्या स्वप्नीलच्या आई बापाचं दुःख कमी होईल का नाही माहित नाही, पण त्यांची म्हातारपणातली काठी आपण होऊ शकू, आपण होऊ शकू. त्यामुळे माझी विनंती आहे, पुन्हा या महाराष्ट्रात स्वप्नील लोणकर झाला नाही पाहिजे, नाही झाला पाहिजे. ते मृगजळ आहे का नाही ते नंतर बघू. डॉक्टर बोलले ते लक्षात ठेवून आता मिलिंदजी जे सांगणार आहेत, कारण का माहितीये का, त्या मृगजळातले जे यशस्वी खेळाडू आहेत, छाती फुटून ताण येण्याच्या आधी जे पोहोचले त्यातले ते एक आहे. तर त्यांचंही ते म्हणणं ऐका की बाबा शेवटची रेष म्हणजे काय, लढाई म्हणजे काय, पोहोचणार म्हणजे काय ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि एमपीएससी म्हणजे लाईफ नाही. आज ते पण आहेत, मी पण आहेत आणि हे पण आहेत. तिन्ही एमपीएससी शी रिलेटेड माणसं आहेत, पण तिन्ही वेगळ्या क्षेत्रातले आहेत आपण, बरोबर की नाही. तर आत्महत्येचा विचार आला तर आमचे तिघांचे चेहरे आठवा, आम्ही काय बोललो होतो ते आठवा, लक्षात ठेवा. जग खूप सुंदर आहे, जग खूप सुंदर आहे. फक्त आत्महत्येचा विचार मनात आल्यानंतरची दुसऱ्या दिवशीची पहाट आहे ना, ती काय घेऊन उगवतीये त्याच्यासाठी जगा. दुसऱ्या दिवशीची पहाट ही लाईफ बदलणारी ठरणार असणार, म्हणजे असणार. वेगळ्या पद्धतीने लढा स्वप्नीलनी जर उभा केला असता तर झाला. आणि तो थोडासा सोशल ऍक्टिव्ह मुलगा होता, करता आला असतं. पण स्वप्नील दोस्ता, तू आम्हाला दुःख देऊन गेलास. तू जे केलंस तो पायंडा होऊ शकत नाही. तू जे केलंस ते अभिमानाने मिरवलं जाऊ शकत नाही. तुला मिळेल फक्त सहानुभूती आणि बिवेअर फ्रॉम पिटी. आयुष्यात कशापासून सावध राहायचं तर फक्त सहानुभूतीपासून. सगळं द्या, सहानुभूती नका देऊ कोणी. हट, सहानुभूती देणाऱ्या माणसाच्या पेक्टात लाद घाला पहिली. सहानुभूती द्यायची नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या अवलादी आहेत आपण. सहानुभूतीवर जगायचं का आपण, जगाच्या. आणि आत्महत्या केलेल्या माणसाला सहानुभूतीशिवाय काहीच मिळू शकत नाही या जगात. मग आत्महत्या का करायची? आपल्याला आपल्या आईबापासाठी जगायचंय, समाजाचं देणं फेडण्यासाठी जगायचंय. फेडतायत ना आज हे देणं समाजाचं. अरे काय सुंदर वाक्य बोलले ते आलेल्या. म्हटलं काय मिलिंदजी, काय सगळं निवांत शांत शांत का? ते म्हटले नाही हो, रोजचा दिवस हॅपनिंग, रोज काहीतरी हॅपनिंग घडतं, त्याला ते फेस करतायत. मित्रांनो, पुन्हा स्वप्नील लोणकर झाला नाही पाहिजे, ह्याच्यासाठी समाज म्हणून आपण झटलं पाहिजे. नाटक, सिनेमे सगळ्यातनं या विषयाला वाचा फोडली पाहिजे. माझ्या हातात तर तेवढं ते मी फोडणार, कारण एंटरटेनमेंट सिनेमेत आपल्याला करायचे नाहीयेत. समाज खडबडून जागा होणारेच सिनेमे झाले पाहिजेत. आणि हा विषय सिनेमात येणार. निर्माते तयार नाही व्हायचे, पण आमचे आहेत मोहिते पाटील. तो माणूस आहे. 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये तो माणूस हंबीरराव मोहिते सारखा सिनेमा करून, महाराष्ट्रातला मराठीतला श्रीमंत सिनेमा करून तो थांबलाय, तग धरलाय. आपण समाजासाठी झटू. हंबीरराव मधूनही त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला आहे. समाजाचं देणं नाही तो सिनेमा कसला? अरे कुणाला वेगळ्या लव्ह स्टोऱ्या बघायला? आयुष्यात लव्ह स्टोऱ्या घडतायत का? 34व्या वर्षी लग्न आलं माझं. अरे म्हणजे काय लव्ह स्टोऱ्या असतात आयुष्यात? लव्ह स्टोऱ्या नसतात, काही नसतं. असं समाजातलं वास्तव आणि दाहकता यांनी समाज होरपळून निघालाय. राजकारण्यांनाही विनंती, बाबांनो आता जाऊ द्या, मी नाहीतर एवढं जे बोललो ते राहायचं लांब आणि आता जे बोललो तेच यायचं. म्हणून तुम्ही आमचे आधारस्तंभ आहात. तुमच्या खांद्यावर आमचं राज्य, आमचा देश आहे. सगळ्यांनी आपापसातलं लढून आमच्यासाठी लढा बाबांनो. स्वप्नील लोणकरच्या आई वडिलांसाठी झटा, एमपीएससीचे पोरांसाठी झटा, एवढीच माझी विनंती. आणि जेवढे एमपीएससी साठी झटता ना, तेवढी 5 वर्ष बापाच्या अर्ध्या एकराच्या शेतासाठी झटला ना, तर दगडातनं सोनं उगवाल तुम्ही. शेतकऱ्याची पोर आहेत. कारण एमपीएससी यूपीएससीच्या मायला सगळे आमचे खेडेगावातलीच पोरं येतात. तळमळीनं झटतात रे, झटतात. असं प्रत्येक पोराच्या डोळ्यात आग असते, आग. स्वप्नीलनी का ती आग विझवली मला माहित नाही, पण आपण ती आग विझवू नाही द्यायची. एमपीएससी नाही झाला, आग दुसरीकडे काढू, वेगळ्या पद्धतीने काढा. पण जगा बाबांनो, जगा.
काय माझा हा मुद्दा हाच होता, माझं भावनिक होतं सगळं. कारण का माहितीये का, मी 3 वर्ष फुटला ना पेपर रे. त्या 3 वर्षात जे कोणी असतील माझ्याबरोबर पेपर फुटलेले आता ऐकत असतील तर बाबांनो, आपण काय काळ सोसलाय रे. दरवेळी स्वप्न, दरवेळी निराशा, दरवेळी स्वप्न, दरवेळी निराशा. दिलं सोडून सिनेमा लाईनीत आलो. अजून यशस्वी झालोय का नाही माहित नाही, पण आहे ना अजून पुढे काळ. अजून लय करील, लय गाजवील. इन्स्पेक्टर होता नाही आलं, सिनेमात इन्स्पेक्टर होईल. पण समाजाचं देणं वेगळ्या माध्यमातून फेडेल. तेव्हाच जर ते 3 वर्ष पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली असती तर आज मुळशी पॅटर्न घडला असता का? शेती इकायची नसती, शेती राखायची असती. हे ब्रीद वाक्य जे महाराष्ट्रभर गेलं ते गेलं असतं का? नसतं गेलं. पण जगलो. आत्महत्येचा विचार खरंच मनात आला होता, नाही असं नाही. ज्या रूममेट बरोबर छताचा पंखा ताशी किती किलोमीटर फिरतो हे कळायला लागलं ना की समजायचं आत्महत्येचे विचार यायला लागले. पंख्याकडे बघणं कमी करा. खरं सांगतोय. कॉटवर पडून ते एमपीएससीचं जड तेच पुस्तकं करतात, जाड असतात, मोठी पुस्तकं असतात. ते छातीवर वजन घेऊन त्या पंख्याकडे बघत बसतात पोरं रे, गावातनं आलेली, खेड्यातली. राजकीय व्यवस्थेने, सिस्टीमनी, प्रशासकीय व्यवस्थेने हात जोडून विनंती, अशा शहराच्या खोल्या खोल्यांमधून कॉटवर झोपणाऱ्या एमपीएससीच्या पोरांसाठी तरी लक्ष द्या आणि प्रत्येकाला मिलिंदजी मोहिते होण्याची संधी द्या. कुणालाही स्वप्नील लोणकर व्हायला लावू नका, एवढीच हात जोडून विनंती. आता मिलिंदजी त्यांचा तो स्ट्रगलचा काळ आणि त्याच्यानंतर आलेला अपॉइंटमेंट लेटर, इथला जो प्रवास आहे ना त्याच्याबद्दल. संवेदना साऱ्या जगाची आहे मनात भरभरून, नातं जोडून आहोत आम्ही, मानवतेही मानव आम्ही. खरं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून शिवनेरी फाउंडेशन, त्याचे संदीपदादा, शेखरदादा यांनी स्वतः माणूस म्हणून जगणं आणि इतरांना माणूस म्हणून जगण्यासाठी अनुकूल भावनांची निर्मिती करणं, यासाठी आज अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे, एक चांगला परिसंवाद या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर संवेदनशील असणं समाजासाठी, आत्ताच ज्या तळमळीनं प्रवीण तरडे बोलले, ज्या तळमळीनं डॉक्टर साहेब बोलले, ही कुठंतरी एक संवेदनशीलता आहे. स्वतःच्या पायामध्ये काटा मोडला तर स्वतःच्या डोळ्यात पाणी येतं, ही एक वेदना असते. परंतु दुसऱ्याच्या पायामध्ये काटा मोडला आणि स्वतःच्या डोळ्यात जर पाणी आलं तर त्याला संवेदना असं म्हटलं जातं. ह्या संवेदनशील वृत्तीनं शिवनेरी फाउंडेशन काम करत आहे. आणि आज जो परिसंवाद या ठिकाणी ठेवलेला आहे, स्पर्धा परीक्षा एक मृगजळ, आणि त्याच्या पुढे एक प्रश्नचिन्ह ठेवलेलं आहे. खरं तर मृगजळ कशाला म्हणायचं? जे दिसतं ते नसतं. एक थोडक्या याच्यामध्ये की आपण असं म्हणू की पाण्याचा भास होतो वगैरे, पण बोलीभाषेतला शब्द आहे की जे दिसतं तसं नसतं त्याला मृगजळ असं म्हटलं जातं. मग एमपीएससी ही व्यवस्था किंवा प्रशासकीय अधिकारी होणं ही व्यवस्था हे खरंच मृगजळासारखे आहे का, असा एक प्रश्न आजच्या या परिसंवादाच्या माध्यमातून विचारलेला आहे. खरं तर आयुष्य हेच एक मृगजळ आहे. आपण धावत राहतो, प्रत्येक गोष्टीला धावत राहतो, प्रत्येक वेळी स्वप्न बदलतात, त्या भल्या मोठ्या स्वप्नासाठी धावत राहतो, पळत राहतो. एखादा शेतकरी असतो, आज ऊसाचं पीक निघालं की पुढच्या वर्षी आणि चांगलं कसं निघेल, आज 50 टन निघालं की उद्या पुढच्या वर्षी कसं 70 टन निघेल. आज डॉक्टर MBBS झाले की त्यांना असं वाटतं की पुढे आता MD झालं पाहिजे. प्रवीण तरडेंनी अगदी देऊळ बंद केला, मुळशी पॅटर्न केला, ते थांबले नाहीत, नंतर आंबेराव मोहिते केला, भव्य मोठा सिनेमा केला. म्हणजे आपण स्वप्न मनामध्ये बाळगतो आणि स्वप्नांची परिपूर्ती करण्यासाठी धावत राहतो. ह्या धावण्याला आपण मृगजळ म्हणायचं का? का जी स्वप्न पाहतो त्याला मृगजळ म्हणायचं का? खरं तर मृगजळपेक्षा एक मनातलं जे स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यानंतर शिक्षणाच्या माध्यमातून किंवा समाज व्यवस्थेच्या माध्यमातून एक स्वप्न पाहते, स्वप्न उराशी बाळगते आणि ते चालत राहते. ते चालत असताना अनेकविध वाटा निर्माण होत राहतात. मग एक कोण म्हणतं डॉक्टर हो, कोण म्हणतं इंजिनियर हो, कोण म्हणतं वकील हो. आणि या सगळ्यातनं एक प्रसिद्धी, पैसा, सत्ता मिळेल या अपेक्षेनं तो विद्यार्थी धावत असतो, अभ्यास करत असतो, रात्र जागून ॲडमिशनसाठी धडपडत असतो. आणि हे सगळं करत असताना
कोणीतरी एक सांगतं की स्पर्धा परीक्षा नावाचं एक परीक्षा आहे, ती जर दिली, एमपीएससीची परीक्षा दिली, यूपीएससीची परीक्षा दिली, तर एक ग्लॅमरस करिअर त्या ठिकाणी तयार होईल. खरं तर हे ग्लॅमरस हा जो शब्द आहे, जो अनेक व्यावसायिक संस्थांनी उभा केलेला आहे, अनेक चित्रपटातून दाखवला गेलेला आहे, अनेक नाटकातून दाखवलं गेलेलं आहे. खरं तर स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर अशा प्रकारे खरं तर ग्लॅमर वगैरे काय नसतं, पुढं प्रचंड कष्टच असतात. म्हणजे आज मी या कार्यक्रमाला येऊ का नाही, मला इथं येईपर्यंत मला माहित नव्हतं की मी आज येऊ का नाही, कारण इतकी आव्हानं या दैनंदिन कामकाजामध्ये असतात, ती पूर्ण होतील का हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह असतो. त्यामुळे हे जे ग्लॅमर आहे, या ग्लॅमरच्या बाहेर जाऊन आता जो देशभक्ती शब्द वापरला प्रवीण तरडेंनी, जो समाजसेवा शब्द वापरला, जे समाजाची स्वप्न शब्द वापरला, जे आई वडिलांचे स्वप्न शब्द वापरला, ही स्वप्न साकार करण्यासाठी प्रशासनामध्ये येणं ही खरं तर काळाची गरज आहे. आज प्रवीण तरडेंनी ज्याचा उल्लेख केला की ते जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा 3 वर्ष पेपर फुटला, आम्ही त्यानंतरच्या काळात आलो. माझी वैयक्तिक वाटचाल पाहिली तर 2004 सालची जाहिरात होती, 2005 साली त्याची पूर्वपरीक्षा झाली, त्याचा रिझल्ट 2006 साली झाला, 2007 साली त्याची मुख्य परीक्षा झाली, 2008 साली इंटरव्ह्यू झाली आणि 2009ला मी 1 मे 2009ला मी ट्रेनिंगला गेलो. म्हणजे एका परीक्षेसाठी एक पंचवार्षिक योजना तयार झाली. मग तेव्हा अशा प्रकारचं वातावरण अस्वस्थतेचं होतं का, अस्वस्थता निर्माण झालेली होती का, तर निश्चित प्रकारे झालेली होती. माझा डिप्लोमा झालेला होता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा, पण मला त्यात आवड नव्हती म्हणून मी बीए केलं. बीए केलं, त्यानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षेमध्ये आलो, परत ही अपयशांची मालिका चालू झाली. पुढं असं वाटलं की आता बीए केलं, पुढं काय, कारण या समाजामध्ये जो बीए होतो, जो बीकॉम होतो, त्याला असं थोडंसं तुच्छतेने लेखलं जातात. त्यात मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून झालेलो होतो, त्यामुळे तर ते थोडंसं नावडतीचं प्रकार होता. मग मी तेव्हा विचार केला की आता थांबून नाही चालणार, मग जर्नलिझम करता येईल का, MA मराठी करता येईल का, मग आपल्याला जर साहित्याची आवड आहे तर त्याच्यात करिअर करता येईल का, म्हणून पुढे MA ला सुद्धा ऍडमिशन घेतलेलं होतं. जो प्रॉब्लेम एमपीएससी यूपीएससी करणार आहे तो गावाकडून आपण पुण्यासारख्या शहरामध्ये येतो. पहिला दुसरा अटेम्प्ट झाला की घरचे अस्वस्थ होतात, अस्वस्थ झाला की पुन्हा पैशाचा प्रॉब्लेम येतो आणि मग त्यातनं मनातला एक सुप्त संघर्ष चालू होतो की आता पुढे काय करायचं. मग तेव्हा मला सुद्धा माझा मराठी हा विषय खरंच चांगला होता. मी मराठी व्याकरणाचे क्लासेस पुण्यामध्ये घ्यायला लागलो. सो पहिल्यांदा माझ्या रूमवरती घेतलं, हॉस्टेलच्या मालकाला आवडलं नाही म्हणून मी एका मित्राच्या फ्लॅटवरती घेतला, तिथं जास्त गर्दी व्हायला लागली म्हणून अनेक क्लासेसची टाईप केला आणि मी त्या ठिकाणी क्लासेस घ्यायला लागलो. कारण मला माहित होतं की आता मी पाठीमागे जाण्याचे दोर कापलेले आहेत, पुढे गेलं पाहिजे आणि पुढे जाण्यासाठी याच क्षेत्रातला आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून मी इतिहास शिकवत होतो, मी समाज सुधारक शिकवत होतो, समाजशास्त्र हा विषय शिकवत होतो आणि मराठी व्याकरण तरी माझा आवडता विषय होता, तोही विषय मी त्या ठिकाणी शिकवत होतो. म्हणजे स्वयची कष्टीत गेला तोची भला रे भला, आपली आपण करा सोडवण, हे तुकोबाचे जे वाक्य आहे हे उराशी बाळगलेलंच होतं. आम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो. त्या संस्थेचं ब्रीद वाक्य होतं स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. मग हे स्वावलंबनाचं जे आहे, हे स्वावलंबनाचं ब्रीद हे आपण मुलांच्यावरती कधी बिंबवणार. आज जर पाहिलं आपण तर श्रमसंस्काराला खूप कमी महत्व आहे. कष्ट जो करतो त्याचं महत्व दाखवलं जात नाही. जो तुम्ही मुळशी पॅटर्नमध्ये भाई दाखवला जातो तो एकदम प्रसिद्ध होतो, पण जो रस्त्याच्या कडेला खऱ्या अर्थानं काम करतो, जो घाम गळपर्यंत कष्ट करतो, जे बौद्धिक कष्ट करत असेल, जो शारीरिक कष्ट करत असेल, त्यांच्याकडे मात्र श्रमसंस्काराला फारसं महत्व नाहीये. आपण जर कष्ट करत राहिलो, माझ्याबरोबर अनेक लोक लक्ष्मी रोडच्या दुकानामध्ये सुद्धा काम करत होते आणि एमपीएससीचा अभ्यास करत होती. म्हणजे आपण आता जो प्लॅन बी सांगितला, प्लॅन बी काय असा असू शकत नाही लक्ष्मी रोडच्या ह्याच्यावरती काम करणं, परंतु आपण जेव्हा शिक्षण घेत असतो त्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये कुठलं तरी व्यावसायिक शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण व्यावसायिक शिक्षण म्हणजे कोणतं असेल, एखादं इलेक्ट्रिकचं काम असेल, एखादं कोणतं तरी चांगलं वकिली क्षेत्रातलं काम असेल, चार्टर्ड अकाउंटंटचं काम असेल, म्हणजे व्यावसायिक शिक्षण नाही. एमपीएससी मध्ये सलग 8-10 वर्ष जातात आणि पुन्हा वयाची 30च्या उंबरट्यावरती आपण येतो. आपण 8-10 वर्ष यामध्ये घातलेले आहेत आणि हाती काहीच मिळत नाही. मग कोसलातला पांडुरंग सांगवीकर होतो आणि मग परत काहीच मिळवलेलं नाही आणि आता परत जायला लागलेलं आहे. भालचंद्र नेमाडेच्या कादंबरीमध्ये खूप चांगलं पांडुरंग सांगवीकरची कथा आणि व्यथा सांगितलेली आहे. एमपीएससीच्या मुलांचं बऱ्याचदा हेच होतं. मग पुन्हा बाहेर गेल्यानंतर तू 4 वर्ष अभ्यास करत होता, पुढे काय झालं,
प्रिलियम पास झाला पुढं काय झालं, मेन्स पास झाला पुढं काय झालं. म्हणजे हे जे मृगजळ आपण ज्या अर्थानं म्हणतो, ही मृगजळ नाही, ही कठोर स्पर्धा आहे. ह्याला कारण 3 लाख लोक बसणार आणि 500 जागा असणार, 600 जागा असणार. उरलेल्या 2,99,000 लोकांनी करायचं काय, प्रश्नचिन्ह असतं. मग हे जर प्रश्नचिन्ह काढायचं असेल तर स्वतःची उत्तर स्वतः शोधायला लागणार आहे. अप्पदीप भव म्हटलेलं आहे. हे कोण, कुठलं शासन, कुठला समाज, कुठलं कुटुंब उत्तर काढणार नाही. आपण तुम्हाला स्पर्धा परीक्षेला या म्हणून कोणी निमंत्रण दिलेलं नसतं, आपण स्वतः त्या ठिकाणी आलेलो असतो. आपण जर त्या ठिकाणी पोहोचलेलो असो तर त्याची उत्तर ही स्वतःची स्वतःला शोधायला लागणार आहेत. मग ती कशी शोधायची? चांगल्या विचार प्रक्रियेतून शोधायची, चांगल्या अभ्यासक्रमातून शोधायची, चांगली पुस्तक वाचून शोधायची. आमचा कालावधी भरपूर असायचा. अनेकदा नैराश्य यायचं, आम्ही झेड ब्रिजवरती वगैरे अशा चक्रा मारायचो. परंतु जर ज्या संध्याकाळी कुमार केतकरांचं व्याख्यान असेल, अविनाश धर्माधिकारांचं व्याख्यान असेल, शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यान असेल, याची व्याख्यान आम्ही कधीच चुकवली नाही. त्याच्यातनं आम्हाला ज्ञानात भर पडली. तुम्ही पुरुषोत्तम करायचा, आपण भरतनाट्यम आणि टिळक स्मारकच्या मध्येच मी राहिलो होतो. त्या 4 वर्षाच्या काळात फुकट असलेलं एकही नाटक मी सोडलेलं नव्हतं. म्हणजे मराठी लिटरेचरची आवड होती, नाटकं फुकट बघायला मिळत होती, लिटरेचरचा सेन्स वाढत होता, थोडीशी संवेदनशीलता वाढत होती. तिथं असलेलं एखादं चांगलं व्याख्यान, अगदी 12 मार्चचा कवी संमेलन असायची, शौनक अभिषेकांचे कार्यक्रम, संगीत कळत नाही पण शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम अटेंड करायचो. एक अभिरुची संपन्न जीवन. म्हणजे एमपीएससी करत असताना एक बहुआयामी तुम्ही विचार केला, बहुपिंडी विचार केला, मल्टिपल लेवलचा तुम्ही विचार केला तर तुमची होणारी पर्सनॅलिटी ही सुद्धा अतिशय चांगली होत राहते. तुम्ही बघा, चांगले पत्रकार जे एमपीएससी होते, एमपीएससी करता आले नाहीत, चांगले पत्रकार झाले. चांगले अँकर जे टीव्ही वरती आहेत ते सुद्धा एमपीएससीचा अभ्यास करत होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातला जो काय अभ्यास आहे तो अभ्यास त्यामध्ये दिसून येता. तुम्ही एमपीएससी करत होता त्यामुळे एक समाजाविषयी असणारी संवेदनशीलता ही तुमच्या चित्रपटातून आपोआपच उतरली. म्हणजे तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करतो म्हणजे तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व विकसन करता, ही तुमची मनामध्ये असणारी भावना ही सुद्धा अतिशय महत्वाची असली पाहिजे. यशाची भूक असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे गुरुदत्तनं एक वाक्य म्हटलेलं होतं, यश म्हणजे अंतिम पराभव. म्हणजे केवळ डीवायएसपी झाला, उपजिल्हाधिकारी झाला म्हणजे सक्सेस नाही. जर तुम्ही यश त्याला म्हटलं तर तो तुमचा पराभव झालेला असतो. यश म्हणजे प्रत्येक टप्प्याला तुम्ही पुढे गेलं पाहिजे. मग तुम्ही देऊळ बंद करून का थांबला नाही? तुम्ही मुळशी पॅटर्न करून का थांबला नाही? डॉक्टर अगदी हाडाचे डॉक्टर आहेत पण समुपदेशनाच्या क्षेत्रामध्ये काय येतात? आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असं होतं की होतो BA, काम करतो कम्प्युटरचं, होतो कम्प्युटर सायन्स, पुढे करतो वकिली, होतो वकील, करतो चित्रपट निर्माता. म्हणजे जिथं शिक्षण घेतो त्या शिक्षणातून परिपूर्णता, तो कदाचित शैक्षणिक व्यवस्थेतलं ते अपयश असेल किंवा जो IQ टेस्ट म्हटली जाते ती व्यवस्थित होत नसेल, किंवा मुलांना शिक्षण घेत असताना 11वी-12वी पर्यंत काहीच कळत नाही. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कळू शकतं की आपल्याला नेमकं आयुष्यामध्ये करायचं काय आणि आपण त्या पद्धतीने पावलं टाकत जातो. त्यामुळं एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपलं मुळात प्लॅन ए, आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व विकसन होत आहे, अभ्यास करायचा आहे, पोस्ट काढायची आहे. परंतु त्याच्यासाठी आता गेल्या 8-10 दिवसामध्ये प्लॅन बी विषयी खूप चर्चा झाल्या, टीव्हीवरून चर्चा झाल्या, अनेक परिसंवादातून चर्चा झाल्या. हा प्लॅन बी अचानक निर्माण होऊ शकत नाही. प्लॅन बी जेव्हा तुम्ही निर्णय प्रक्रिया घेता की आता मला स्पर्धा परीक्षेत जायचं आहे, तेव्हाच प्लॅन बी तुम्हाला केला पाहिजे. जर अचानक प्लॅन बी करायचं म्हटलं तर गोंधळाची परिस्थिती तयार होते आणि होणारा वैचारिक गोंधळ हा शमवण्यासाठी कोणतीच माध्यमं नाहीत. आजकाल म्हणजे मुलांना फार पेशन्स राहिलेले नाहीत किंवा समाजालाच पेशन्स राहिलेले नाहीत. पूर्वी अगदी 3.5 तासाचे चित्रपट आपण फार बघायचो. आता 30 सेकंदाच्या रील्स सुद्धा पण बघायला नको वाटतं की लगेच पुढच्या रील्स आपण इन्स्टावरती बघत राहतो. 1 मिनिटाची असली तरी आपण बघत नाही. इतकं सगळं जग असं फास्ट झालेलं आहे. मग ते फास्ट याच्यामध्ये डिसिजन सुद्धा असे फास्ट व्हायला लागलेले आहेत. आपल्याकडं लोकमान्य टिळक होऊन गेले, आगरकर होऊन गेले, ज्योतिबा फुले होऊन गेले, ही सगळी थोर महात्मे होऊन गेले. चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच बोध सापडे खरा. हे थोर इतके मोठी मोठी लोक या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांनी केलेला संघर्ष आणि आपला संघर्ष कुठं तुलनाच होऊ शकत नाही. आपला संघर्ष हा
अगदी फ्लॅट संस्कृती म्हणजे 1000 स्क्वेअर फुटातला संघर्ष आहे. ह्या संघर्षाचा काहीच उपयोग नाही. संघर्ष जो आहे हा समाजासाठी आपल्याला करायचा आहे. तहसीलदार झाल्यानंतर रस्ता बांधील का असं तुम्ही म्हटलं की रस्ता कधी होणार? तहसीलदार झाला म्हणून थोडाच रस्ता होतो. तुम्हाला इंजिनियर झाला तरी रस्ता बांधता येतो, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर झाला तरी रस्ता बांधता येतो, तुम्हाला माहितीच्या अधिकाराच्या चळवळीचा कार्यकर्ता झाला तरी रस्ता बांधता येतो, ग्रामपंचायत सदस्य झाला तरी रस्ता बांधता येतो, तुम्हाला आमदार खासदार झाला तरी म्हणजे लोकप्रतिनिधी झाला तरी रस्ता बांधता येतो. म्हणजे आपल्याला अनेकविध वाटा आहेत अशा रस्ता बांधण्यासाठी. म्हणजे चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चाललं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं भय नसतं. अशा पद्धतीनं त्याला भय बाळगायची काहीच गरज नाही. अगदी म्हणजे मला कालचंच एक उदाहरण आहे. विंबल महिला जिंकलेली ॲश्ले बार्टी नावाची, ती 10 वर्षापूर्वी विंबल्डनच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली होती. तिनं एकेरी महिला चषक जिंकला होता. तिला असं वाटलं की आता आपल्याला टेनिसमध्ये करिअर नाही म्हणून ती क्रिकेटमध्ये रमली. व्यावसायिक क्रिकेटपटू झाली. तिला परत वाटलं की आपण टेनिस खेळावं. विंबल्डनमध्ये पार्टिसिपेट झाले आणि 10 वर्षानंतर पुन्हा विंबल्डन तिने जिंकलं. म्हणजे हे जे स्विच ओव्हर होणं जे आहे, ही तरी स्पर्धा फार कठीण आहे. किती तिच्याकडे विषुकशी वृत्ती असणार आहे. ती पहिल्यांदा टेनिस खेळायची, नंतर क्रिकेट खेळली, परत ती टेनिस खेळून जागतिक स्तरावरती तिनं आपलं स्थान कायम राखलं. कालचाच विंबल्डन जिंकलेला नोवाक जोकोविच जो आहे त्याने जवळपास 20 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. 6 यापूर्वी विंबल्डन जिंकलेले आहेत. आणि परत प्रतिक्रिया देताना अजून म्हटलं की माझी भूक संपलेली नाही, मला अजून विंबल्डन जिंकायचे. म्हणजे ही यशाची भूक जी आहे ही व्यक्तीच्या मनामध्ये असली पाहिजे. मला यश संपादन करायचं आहे, यशाचा एक टप्पा गाठला तर पुढचं यश संपादन करायचं आहे. आणि ही जर यशाची भूक असेल तर माणसाच्या मनामध्ये आपोआप क्रिएटिव्हिटी तयार होते. आणि जिथं सृजन क्षमता आहे, जिथं नवनिर्मितीची आस आहे, तिथं अशा आत्महत्येचे असे विचार येणं हे खूप कमी वेळा होत राहतं. आज आपण एखाद्याला चांगल्या कथा करतो, त्याला कविता करावीच वाटणं, कविता करतो, त्याला चांगलं नाट्य रूपांतर करता येणं, नाटक लिहिणं, बोलणं, चांगलं वक्तृत्व असणं, ही जी नवनिर्मिती आहे, ही नवनिर्मितीची आस ही प्रत्येक व्यक्तीत असते. माणूस म्हणून प्रत्येक जण श्रेष्ठ असतो. त्याला आकार देण्याचं काम हे प्रत्येकानं करायचं आहे. आणि हे करत असताना संकट तर येणारच आहेत. सगळ्यात गाडी कुठं सुरक्षित असते? पार्किंगमध्ये सुरक्षित असते. विमान सुरक्षित कुठं असतं? त्या विमानतळावरती सुरक्षित असतं. जहाज सगळ्यात सुरक्षित कुठं असतं? त्या बंदरावरती सुरक्षित असतं. म्हणून काय जहाजाची निर्मिती ही त्या बंदरावरती लावण्यासाठी केलेली आहे का? विमानाची निर्मिती विमानतळावरती ठेवण्यासाठी केलेली आहे का? गाडीची निर्मिती पार्किंगमध्ये ठेवण्यासाठी केलेली आहे का? रस्त्यावर येणार म्हटलं की अपघात होण्याची शक्यता आहे. हवेत जर विमान उडणार असेल त्याला संघर्ष तर करावाच लागणार आहे. जहाज जर पाण्यात गेलं तर कधी चक्रीवादळ येईल, कधी पाण्याच्या लाटा येतील, सामोर तर जावंच लागणार आहे. पण हे सगळं करून विमानं पोहोचतातच, जहाज चालतातच, गाड्या फिरतातच. मग आपण सुद्धा आपल्याला यश मिळवायचं आहे तर संघर्ष करावाच लागणार आहे. उपग्रहाची एक गोष्ट आहे की उपग्रह ठराविक उंचीपर्यंत जाईपर्यंत पृथ्वीच्या वातावरणात प्रचंड संघर्ष करावा लागतो. एखादा 36,000 फूट उंचीवरती तो उपग्रह जर गेला तर ते सेफ राहतो. तो माणसाचं सुद्धा आयुष्यामध्येच आहे. तुम्हाला कष्ट करावून एक जर उंची प्राप्त झाली, उंची प्राप्त होईपर्यंत कष्ट करावंच लागणार आहे. नंतर एक विशिष्ट उंची प्राप्त केली तर तुमच्या समस्या तुमची ती उंची सोडवत असते. त्यासाठी ती उंची प्राप्त, मग ती कशाने करता येईल? चांगल्या विचारानं करता येईल, चांगल्या आचरण करता येईल, चांगल्या कृतीनं करता येईल, चांगल्या उद्योगानं करता येईल. यासाठी ह्या समाजामध्ये चांगली चांगली जी क्षेत्र असतील ही चांगल्या चांगल्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये अलर्ट राहणं, चांगली कोणती क्षेत्र आहे ती निवडणं, आपल्याला काय आवड आहे, आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे, आपण ते करू शकतो अशी जर जाणीव असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊन एक पर्यायी करिअरचा सुद्धा विचार हा केला पाहिजे. आज अधिकारी झालं म्हणजे सगळंच झालं असं नाही. आज युनिफॉर्म आहे. म्हणजे अनेकदा असं होतं की मध्यंतरी स्पर्धा परीक्षांच्या केंद्रांची लाट झालेली होती. जिथं महाविद्यालय तिथं स्पर्धा परीक्षा केंद्र. एखाद्या शाळेमध्ये जर व्याख्यानाला गेलो तर आवर्जून त्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये नेऊन पाठवायचे. ग्रंथालय अगदी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांनी गच्च भरलेले आहेत. म्हणजे ग्रंथालय ही काही फक्त स्पर्धा परीक्षेसाठी नाहीत. मग तिथं चांगल्या कथा आहेत, चांगल्या कविता संग्रह आहेत, चांगल्या कादंबऱ्या आहेत, अनेक वैचारिक वाङ्मय आहेत. हे सुद्धा मुलांना वाचता आले पाहिजे. अनेक संदर्भ ग्रंथ आहेत, ती सुद्धा वाचता आली पाहिजेत. त्यातनं व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. बरं, तुम्ही हे लहानपणापासून करायला लागला तर स्पर्धा परीक्षा अगदी सहज सुद्धा ट्रॅक करू शकता. 4-4, 5-5 वर्ष लागतात.
ही कदाचित प्रोसेसचा भाग असेल, न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असेल. ही तर सगळ्याच गोष्टी असं टीकात्मक स्वरूपामध्ये बोलून, नैराश्य स्वरूपामध्ये बोलून असं चालणार नाही. प्राप्त काला हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोद असं म्हटलं गेलं. ही लेणी दुसरं कोण खोदणार आहे? स्वतःच्या लेणी स्वतः खोदायच्या असतात, स्वतःची वाट स्वतः तयार करायची असते आणि आपल्याला पुढे चालवावं लागणार आहे. आयुष्य म्हणजे जसं म्हटलं की शर्यत अजून संपलेलं नाही. आयुष्य ही शर्यतच असते, ही कधीच संपत नाही. तिथं चालतच राहावं लागणार आहे आणि चालत जर गेलो तर नक्की आपण यशस्वी होऊ. त्याचा चालण्यासाठी खरं तर तुम्ही चांगलं सक्षमपणे चालावं. यशाच्या आकाशामध्ये गरुड होऊन तुम्ही जेव्हा उंच भरारी घेत असाल तेव्हा ती उंच भरारी पाहण्यासाठी आमच्यासारखे आपल्यासारखे सगळे, जसं तुम्ही म्हटलं की आई वडिलांची स्वप्नाची तरळतात, अशी तुमची भरारी घेण्यासाठी सगळा समाज आतुर झालेला असतो. तुमच्या पंखात ताकद यावी म्हणून शिवनेरी फाउंडेशन हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रवीण तरडे असतील, डॉक्टर शिगीर सागर असतील, आम्ही सगळेजण तुम्हाला सदिच्छा देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या पंखात ताकद येऊन तुम्ही चांगले अधिकारी, चांगले माणूस आणि चांगले नागरिक बनावं याकरता माझ्याकडून तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा. खचून जाऊ नका, चालतच राहावं लागणार आहे, कष्ट करावेच लागणार आहे. कारण कष्टाशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही. अनेक नीज विजूशिकचं उदाहरण आहे, अरुणिमा सिन्हाचं उदाहरण आहे, बराक ओबामांचं उदाहरण आहे, कोंडालिसा राईचं उदाहरण आहे. अनेक कष्ट करणाऱ्या लोकांची उदाहरणं आहेत. ही उदाहरणं अगदी डोळ्यासमोर आणली तरी सुद्धा का जगायचं, कशासाठी जगायचं, आई वडिलांच्या स्वप्नासाठी जगायचं, समाजासाठी जगायचं, देशासाठी जगायचं, हे एक सामर्थ्य आपल्या मनामध्ये तयार होईल. आणि ह्याच सामर्थ्याला एक विश्वास देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला, मला बोलावलं, याबद्दल मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर मिलिंद सर, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की पॉझिटिव्हिटी काय असते, त्या पॉझिटिव्हिटीचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आता फेसबुक लाईव्ह आपलं चालू आहे आणि त्याच्यात एक आत्ता न्यूज आलेली आहे की आत्ता शासनाने नवीन जे वेळापत्रक आहे ते घोषित केलेलं आहे. तेव्हा पॉझिटिव्हिटी काय असते त्याचं मूर्तिमंत उदाहरण या चर्चेतनं मिळतं. मला आपल्या तिन्ही पाहुण्यांना हा एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो की 80% तरुण, त्याला मी असं म्हणत नाही की एका पर्टिक्युलर क्षेत्रातला असेल, तो वेगवेगळ्या क्षेत्रातला आहे, IT मधला आहे, बँकिंग सेक्टरमधला आहे, प्रत्येक क्षेत्रातला आहे, की तो आजचा जो तरुण आहे तो मनोधैर्य थोडासा खचलेला आहे. मग तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जेव्हा यशस्वी झालात, प्रगतीच्या शिखरावरती गेलात, म्हणजे प्रवीणला आवर्जून हा प्रश्न विचार की पुरुषोत्तम स्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळाल्यानंतर आणि मुळशी पॅटर्न किंवा देऊळबंद हा चित्रपट केल्यानंतर त्याचं यश मिळाल्यानंतर त्या क्षणाला तुझ्या मनात भावना काय होती? मिलिंद सरांना असा प्रश्न आहे की जेव्हा ती वर्दी घातली आणि जेव्हा ते स्टार ते जे लागले त्यावेळेस तुमच्या मनामध्ये भावना काय होती? आणि डॉक्टर, आपल्याला प्रश्न असा आहे की जेव्हा आपण समुपदेशन करताना एक नैराश्याकडे गेलेला तरुण जेव्हा पॉझिटिव्हिटीकडे वळाला आणि त्याने त्याचा वेगळा मार्ग त्यांनी शोधला आणि तो यशस्वी झाला, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय होती? म्हणजे प्रवीण, तुझ्यापासून आपण सुरुवात करू. सगळेच जण पाहतायत, एवढंच सांगतो की ते पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा पुण्यासारख्या शहरात गावातून आलेल्या पोरांनी करायची आणि जिंकायची, हे तुम्हाला माहित नाही किती डेंजर होतं. म्हणजे मला आत्ता सिनेमांना जेवढी अवॉर्ड मिळाली, गेल्या वर्षी तर सगळीच अवॉर्ड मिळाली, कुठलंच राहिलं नाही. ते एक राज्य शासनाचं राहिलं कारण त्याच्यात एंट्री टाकायला विसरलो म्हणून, नाही तर मुळशी पॅटर्नला ते अवॉर्ड मिळालंच असतं. ते यश आणि पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा, ते यश, ह्या दोन्हींची तुलनात पुरुषोत्तम करंडक जिंकणं जास्त अवघड होतं. जसं सर म्हटले, मिलिंदजी खूप सुंदर ते उदाहरण दिलं. काय सुंदर उदाहरण होतं, ज्याला कळलं त्याला कळलं. यान ज्यावेळी उडतं त्यावेळी अपघाताची शक्यता एका ठराविक वातावरणापर्यंतच असते, स्ट्रगल तेवढाच. एकदा त्या झोनमध्ये गेलं की सेफ, मग वर्दी, खुर्ची, आईवडिलांच्या डोळ्यातला आनंद या सगळ्या येतात. तसंच माझ्या बाबतीत स्पर्धेचं झालं. सगळ्यात अवघड होतं पुरुषोत्तम करंडक जिंकणं. ज्यांना ती एकांकिका स्पर्धा माहितीये, मिलिंदजींनी पण उल्लेख केला, त्यांनी त्या एकांकिका पाहिल्या आहेत, काय टफ असती ते कळलं. म्हणजे मुळशी पॅटर्नच्या वेळी तरी त्याच्या आसपास कुठलाच पिक्चर एवढा कॉम्पिटिटिव्ह नव्हता, पण पुरुषोत्तम करंडकला तसं नसतं. 9च्या 9 एकांकिका टॉप असतं, त्यातनं जिंकायचं खूप अवघड असतं. त्यामुळं जो काही लढाईचा आणि यशापयशाचा आनंद आहे तो त्याच वेळी घेतलाय. आता फक्त सर्वाइव्ह व्हायचंय.
आता फक्त सर्वाय व्हायचंय आपल्या सगळ्यांनाच. जे होतोय 2 वर्ष आपण नाही का सगळे होते, 2 वर्षात काय कुणाला काय मिळालं? स्वप्नीलनी असं समजायला पाहिजे होतं अजून 2 वर्ष लॉकडाऊन आहे, चला सगळेच घरामध्ये आहेत, राजा काय रंक काय सगळे घरात. तर प्रत्येकाच्या आयुष्यात असा लॉकडाऊन येतो आणि तो लॉकडाऊन कॅच केला की मग पुढचं यश. जे माझ्या बाबतीत 1999 साली मी ती स्पर्धा जिंकली म्हणून लगेच मला 2000 साली सगळं छान झालं असं नाही. त्याच्यानंतर 10 वर्ष पाट्याच वाहत होतो. बरं लोकांना वाटत असेल ज्यांना या क्षेत्रात यायचंय सिनेमात, की प्रवीण तरडेंनी मुळशी पॅटर्न केला, नागराजने सैराट केला, सलमान खाननी माझा पिक्चर हिंदीत केला आणि नागराजचा पण हिंदीत झाला, म्हणजे आम्ही यशस्वी. आत्ताही आमचं स्ट्रगल चालूच आहे, नागराजचं पण आणि माझं पण. आम्हाला नवीन सिनेमाची भूक आहेच. हंबीरराव सारखा सिनेमा म्हणजे सरसेनापती हंबीरराव सारखा सिनेमा लिहून आता पडलायच ना लॉकडाऊन मिळत. अख्खा महाराष्ट्र आज सुचलाय, कधी येतोय आणि कधी बघतोय. पण हातात माझ्या काहीच नाहीये ना प्रेक्षकांच्या. वाट पाहायची आणि सगळं एक दिवस सुरळीत होणार आणि पुन्हा एकदा थिएटर हाऊसफुल होऊन पुन्हा एकदा शिट्ट्या टाळ्यात थिएटरमध्ये धिंगाणा होणार हे मला माहितीये. त्या आशेवर जगतोय असं समजा. हंबीरराव रिलीज होण्याच्या म्हणजे प्रवास हाय, वाट बघायची हा वाईट काळ कधी जातोय. म्हणजे उशक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. आपल्या सगळ्यांना त्या मशाली पेटवायच्या. हा सगळा प्रवास हा त्या मशाली पेटवण्यापर्यंतचा आहे. मिलिंद अंगावरती युनिफॉर्म आल्यावर काय वाटलं असा प्रश्न आहे. खर तर याचसाठी केला होता अट्टहास असं म्हणावं लागतं. कारण मी लकी ठरलो. हा जे त्यामध्ये आता परवाच एक मॅच झाली इंग्लंड आणि इटलीची फुटबॉलची, त्याच्यामध्ये दोघांनाही समान गोल झालेले होते. त्यांना 2 वेळा पेनल्टी कॉर्नर दिला गेला आणि मग त्यानंतर एक संघ जिंकला. पेनल्टी कॉर्नर इज लक, दुसरं काय. ह्यात सक्सेस आणि अनसक्सेस असा भागच नव्हता. दोघांनी समान गुण केलेले होते. त्यामुळे मी केवळ लकी होतो म्हणून झालो अधिकारी असंच म्हणावं लागेल. कारण माझ्यापेक्षा हुशार असलेले तेव्हा नाही झाले. पण सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात हीच एक भावना आहे. त्यामध्ये असं काय फार अप्रूप किंवा काही नाही. स्पर्धा चालवत होतो, चालताना मी सक्सेस झालो. नाही मिलिंद सर, तुम्ही हे खूप अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी साधेपणाने उत्तर दिलं. माझा प्रश्न अतिशय स्पेसिफिक आहे की त्या क्षणाला मनामध्ये काय भावना आली होती की तो युनिफॉर्म अंगावरती चढवल्यानंतर याच्यासाठी अट्टहास केला होता आणि ते स्वप्न साकार झालं, पण एक मनामध्ये एक ती जी म्हणतो ना आपण की ते अर्थात त्या गोष्टीचा प्रचंड आनंद झाला की आपण आता अधिकारी जर झालोच आहोत तर आपल्याला खूप आव्हान नाहीत. कारण मी ज्ञान प्रबोधिनी सारख्या संस्थेमध्ये तेव्हा MPSCचा अभ्यास करायचो. त्यामुळं एक ब्रॉड व्ह्यू अधिकारी होण्यातला आम्हाला मिळालेला होता की तुम्हाला कशा पद्धतीने काम करायचं आहे, अधिकारी होऊन काय करायचं आहे, अधिकारीच्या काय क्षमता असतात आणि तो समाजासाठी काय करू शकतो. तेव्हा अनेक असे सामाजिक प्रश्न होते, त्याचा अभ्यास केलेला होता. तेव्हा मी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आर्टिकल वगैरे लिहित होतो. त्यामुळे आता अधिक संवेदनपणे आपल्याला काम करता येईल हीच भावना मनात तयार झालेली होती. सुरुवात करायच्या आधी एक सांगतो की मी वैद्यकीय क्षेत्राचा म्हणजे माझ्या ऑर्थोपेडिक सर्जन या विषयाचा विद्यार्थी आहे आणि आयुष्यभर विद्यार्थी राहील. अजून यश नाही मिळालं ना मी राहायची इच्छा आहे, मला विद्यार्थीच राहायचं आहे. दुसरी गोष्ट तुम्ही विचारलं की नैराश्याबाबत, की प्रश्न असा होता की एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही तो नैराश्याकडे गेलाय आणि त्याला तुम्ही त्या नैराश्याकडून पुन्हा पॉझिटिव्हिटीकडे आणलंय. खूप छान आनंद वाटतो, म्हणजे खूप आनंद वाटतो. मी कधीच कोणत्या मुलाचं जेव्हा मी फोनवर कॉन्व्हर्सेशन करतो, समुपदेशन करतो, माझी सवय की आपण देत जायचं. मी कोणाचेच नंबर कधीच सेव्ह करत नाही कोणत्याच विद्यार्थ्याचे. त्यांना जेव्हा गरज असेल ते फोन लावत जातात. कारण की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नंबर सेव्ह करणं म्हणजे वेगळा अर्थ होतो. त्यामुळे मी कधीच कोणाचा नंबर सेव्ह करत नाही. साधारणतः जी अप्रिय घटना घडली स्वप्नील लोणकरांची त्याच्या दुसऱ्या दिवशी माझं शनिवारी पण एक व्याख्यान होतं, रविवारी मला फोन आलेला एका विद्यार्थ्याचा. त्यांनी मला सांगितलं की 1.5 वर्षापूर्वी सर मी तुम्हाला फोन केलेला, तुम्ही माझ्याशी 15 मिनटं बोललेला आणि मी त्या क्षणाला आत्महत्या करायचा विचार करत होतो आणि ते 15 मिनिटांनी माझं आयुष्य बदललं.
2018 का 19 त्यांनी मेन्स दिलेली आहे आत्ता, आणि मी आता क्लासेस सुरू केलेले आहेत. मी नाव घोषित नाही करू शकत कारण की तो स्पर्धा परीक्षेतला विद्यार्थी. मला खूप छान वाटलं की अशा पद्धतीचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळायला हवं. तुम्ही मला ते दिलं. मला खूप छान वाटलं की ज्या सामाजिक बांधिलकीने मी या क्षेत्राकडे वळालेलो आहे की आपण काहीतरी समाजाचं लागतो आणि त्या पद्धतीने काम केलं, त्याचं खूप छान वाटलं मला. दुसरी गोष्ट, आत्महत्याबाबत मला एक सर बोलावंसं असं वाटतं की आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही होऊ शकत. आयुष्यात प्रश्न, प्रॉब्लेम्स, आव्हानं ही फेस केल्याने सुटतात, त्यांना सामोरे गेल्याने सुटतात. आत्महत्या करून आपण तो प्रश्न फक्त आपल्यापुरता संपवतो, पण त्यामुळे आपल्या घरच्यांसमोर अनेक प्रश्न वासून उभे राहतात. आत्महत्या म्हणजे एक आत्महत्या असते आणि 2 हत्या असतात, त्या आपल्या आईवडिलांच्या. लग्न झाल्या असेल तर त्या किती, तो एक वेगळा विषय. आणि आपण त्यांच्या हत्या एकदा नाही करत तर दररोज करतो. त्यामुळे या विषयाकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला हवं. आणि यशाची परिभाषा प्रत्येक टप्प्यावर बदलते. यशासाठी संयम आवश्यक असतो, या गोष्टी मी सांगतो. आणि आजचा काळ उद्या राहत नाही, त्यामुळे आज जे फ्रस्ट्रेशन, डिस्टर्बन्स येतो, डिप्रेशन येतं की मी आज अधिकारी नाही आहे, काही काळानंतर ते बदललं जातं. आता प्रवीण सर जसे म्हटले तसे आज त्यांना तेवढाच मान, सन्मान, अधिकार, पदाला जेवढं आहे सगळं मिळालंय. त्यांच्या आईवडिलांना त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त अभिमान वाढत असेल. वेळ हे सगळ्यांचं उत्तर आहे. आपण वेळ द्यायला हवा. जे 2007-08ला ज्या गोष्टी झालेल्या, आज त्या वेगळ्या पद्धतीने, मी स्वतःच्या ज्या डिस्टर्बन्समधून गेलो त्यावरून सांगतो, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला हवा. आणि खूप छान वाटतं. जवळपास 1001 मुलांचं तरी काउन्सिलिंग केलं असेल मी फ्री ऑफ कॉस्ट. वा. फक्त स्पर्धा परीक्षा क्षेत्रात राहून मार्केटिंग करता आलं नाही मला, तेवढंच ते काय. नाही, हाच मला वाटतं हा एक पॉझिटिव्ह थॉट तुम्ही दिला की मार्केटिंग न करता तुम्ही चांगल्या मार्गाला मुलांना लावलं. आणि एका अर्थी प्रवीणचं ते बरं झालं की एक सर मी फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना औषधं पण देतो. पाठ दुखली, कंबर दुखली. नाही, तेच एका अर्थी ते बरं झालं, कारण जर शासकीय अधिकारी झाले असते ते तर आम्हाला मुळशी पॅटर्न आणि सरसेनापती हंबीरराव नसतं बघता आलं. नाही, मी तिथं लय घाम काढला असतं पण लोक. पण आमच्या मिलिंदजी तिकडं अप्रतिम काम करतायत त्या क्षेत्रात. आम्हाला त्यांचा अभिमान, म्हणजे आपली स्वप्न आपण त्यांच्यात पाहिजे. नाही, अगदी. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. तो प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षा, मग ती कुठल्याही क्षेत्रातली असेल, बँकिंगमधली असेल किंवा कुठली असेल, साधारण आपण असं बघितलं की UPSC आणि MPSC या 2 स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यातल्या डिफेन्सच्या ज्या मेन्स परीक्षा असतात, म्हणजे कमांड डिफेन्स सर्व्हिस असेल किंवा NDA असेल, याच्यामध्ये सक्सेस न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा जर आपण एक रेशो बघितला तर ती मुलं नैराश्याकडे फारशी झुकत नाहीत, पण ते दिलेल्या वेळामध्ये टफ होऊन ती परीक्षा क्लिअर करायचा प्रयत्न करतात. जर नाही सक्सेस मिळाला तर ते वेगळा मार्ग नक्की अवलंबतात. मग आपली मुलं MPSCच्या या स्पर्धा परीक्षांमध्ये कुठे कमी पडतात? मला वाटतं तिघांनी याच्यावरती जर उहापोह केला तर फार बरं. नाही नाही, MPSCची पोरं कमी नाही पडत. कसं असतं, विल पॉवर किंवा जे नैराश्य येण्याची जी प्रोसेस असते त्याला डॉक्टर चांगलं बोलू शकतील. तर बघ, आता आपण सगळे इथं बोलतोय, इथून बाहेर गेल्यानंतर एकदम मनात निगेटिव्हिटी येऊ शकते. म्हणजे नैराश्य येण्यासाठी, म्हणजे एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयस्त दलिकम अन्य देह विलसती परितापात सज्जनो द्रवतीनो नवनीतम. सज्जन माणसाचं लोण्यासारखं हृदय वितळायला जवळच असं काय विस्तव आणला पाहिजे असं नाही. समाजातला एखादा माणूस दुःखी असेल तरी ते मन असं वितळायला लागतं. त्यामुळं नैराश्य तुम्हाला कुठल्याही स्टेजला येऊ शकतं. अति आनंदाने नैराश्य येतं की, टोकाचा आनंद झाल्याने लोकांनी डोंगरावरून उड्या मारलेली उदाहरणं आहेत. गंमत अशी आहे की नैराश्य कुठल्या गोष्टी मिळाल्या, कुणाचं तरी अति यश पाहून नैराश्य आलंय का, मला खूप यश असूनही पलीकडच्याचं काय, अडाण्याला माझ्यापेक्षा जास्त यश आहे, याने गेलो तर मग जगात सगळेच दुःखी होतील. कारण काय, तुला मी म्हटलं ना की कोण किती आपल्याकडं ना यशापयशाची गणित आर्थिक स्थितीनुसार हे करण्याची खूप पद्धत आहे. म्हणजे एखादा चित्रकार ज्याच्या खिशात 1 रुपया नाही,
ज्याच्या खिशात 1 रुपया नाही, फाटका आहे, पण त्यांनी असं काहीतरी चित्र काढलंय की त्याच्याकडे पाहून सुद्धा तो उपाशी जगू शकतो घरात. त्याच्या इतका आनंदी माणूस नसेल जगात, बरोबर की नाही? पण त्याच्या त्या चित्रातलं सौंदर्य पाहण्यापेक्षा आपल्याकडे बँक बॅलन्स, यांनी कुठली गाडी घेतली, त्यांनी कुठली गाडी घेतली, ह्याच्यामध्ये जास्त आपला समाज अडकलाय. त्यामुळं सर्जनशील माणसाला नैराश्य कदाचित पटकन येऊ शकतं. तो पटकन दुखावला जाऊ, लबाड माणूस पटकन नाही दुखावला जाऊ शकत. कुठल्या तरी राजकारण्याने आत्महत्या केली, समाजातल्या या प्रचंड व्यवस्थेला कंटाळा, ऐकलं का? किंवा या 1.5 वर्षाच्या काळात तुमचा कुठला, आपल्या सगळ्यांचे मित्र, माझे तर लय मित्र आहेत, ते माझ्यावर चिडतील आता, कुठला आपला राजकीय मित्र, नगरसेवक, आमदार, खासदार बोलताना ऐकलं का, चायला या 1.5 वर्षांनी ना यार खूप टेन्शन निर्माण झालंय रे, सगळं समाज बंद आहे, कसं जगू मी, असं आलं जर काही येऊ शकत नाही. कारण ते व्यवस्थेचा वेगळा भाग आहोत, सर्जनशील माणूस व्यवस्थेचा वेगळा भाग. त्यामुळे उगी नैराश्यात सर्जनशील माणसांनी पटकन अडकण्याची काही गरज नाही. म्हणून हळवी माणसं पटकन जातात बघ. म्हणजे हे अशा आत्महत्या असेल किंवा हळवा माणूस पटकन तो मनाला लावून घेतो. तर ना ह्याच्यात अशा वेळी हेही दिवस जातील नावाचं एक वाक्य आहे बघा. हेही दिवस जातील म्हणजे चांगले दिवस पण जातात आणि वाईट दिवस पण जातात. हे दिवस जातील हे मनाला सांगितलं पाहिजे आणि शांत बसलं पाहिजे. मी म्हटलं ना, मला आज रात्री माझ्या मनात नैराश्य आलंय, फार टोकाचं, आत्महत्येपर्यंतच. ती रात्र जगायचं. काय करायचं? ती रात्र जगायचं. मग त्या माणसाला एखादा फोन कॉल, तुमचे 15 मिनिटं खूप ठरू शकतात, खूप ठरू शकतात. म्हणजे त्यावेळी त्याच्याशी कोण बोललंय हे लय महत्वाचं आहे. नाही तर एखादा मित्र असं काहीतरी बोलायचं की तो म्हणल ज्याला तासभर जास्तच जगलो, असं नको व्हायला. आपल्या बोलण्याने त्या माणसाच्या मनातले विचार गेले पाहिजेत, बदलले पाहिजेत. नाहीतर त्याला निम्मे तर असे बोलतात की ते म्हणतं की जा लवकर, आता मला मरायचं, जा तू. असं नको व्हायला. एक शब्द जगण्यासाठी खूप असतं, आयुष्य बदलतात. त्यामुळे नैराश्य आलेल्या माणसाने बोलायचं, मोकळं व्हायचं, एवढंच त्याच्या हातात. अगदी अगदी. सर, डिफेन्सच्या परीक्षेबाबत आपण बोलला. मुळात ह्या ज्या डिफेन्सच्या परीक्षा आहेत त्या साधारणपणे 11वी-12वी पर्यंत असतात. आणि 12वी नंतर त्या ऍडमिशनच्या प्रक्रिया असतात. आणि त्यामध्ये जर त्यांना अपयश आलं तर करिअरच्या सगळ्या वाटा, इतर वाटा उपलब्ध असतात. ह्या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत असं आहे, तो ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि शिवाय MPSC UPSC साठी पुन्हा 4-5 वर्ष देतो. त्यामुळे ह्या ज्या वाटा आहेत ह्या सगळ्या वाटा पूर्णपणे बंद होतात. त्यामुळं थोडंसं अस्वस्थता मनातली वाढते. जसं डॉक्टर म्हणाले की प्लॅन बी पाहिजे. हा प्लॅन बी तेव्हा गरजेचा पडतो की जेव्हा आपण फक्त एकाच गोष्टीवरती फोकस करतो. त्यामुळं ज्या डिफेन्स सर्व्हिसमधली मुलं आहेत ते दुसरी वाटा बघतात, अल्टरनेटिव्ह करिअरचा विचार करतात आणि पुढे जातात. त्यामुळे तिथं अपयश येण्याची शक्यता कमी असते. मला वाटतं पाहायचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे जसं 11वी-12वीला डिफेन्स असेल किंवा नीट एक्झाम असेल, आपण 1-2 वर्ष CET, नीट किंवा डिफेन्सचा एक्झाम रिपीट करतो, पण आपण तिथंच थांबतो. नाही झालं तर आपण वेगवेगळ्या वाटा निवडतो. माझे काही ॲडव्होकेट मित्र आहे की आज ते डॉक्टर नाही बनले, पण मी आज त्यांच्याकडून जास्त सल्ला घेतो, असेही काही मित्र आहेत. तर तिथं समाजाची पाहायचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा होता की नाही झाला ना, तो डॉक्टरला नाही गेला, इंजिनिअरला नाही गेला, काहीतरी वेगळं करेल. पण जेव्हा सर म्हटले तसे की तो ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, कुठंतरी त्याचा बॅक ऑफ माइंड असतं की स्पर्धा परीक्षा ही मला कर्तृत्व दाखवायची, ही शैक्षणिक दृष्टीने ही शेवटची संधी आहे. आणि ह्या संधीकडे तो पाहतो आणि या संधीसाठी प्रयत्न करतो. आणि जर का तिथं अपयश आलं तर त्याला ते एक नैराश्य येतं. त्यामुळे मला वाटतं की, आणि दुसरी म्हणजे समाजाचा पाहायचा पुन्हा एकदा दृष्टिकोन की त्यामुळं ते नैराश्य येतं. जसं म्हणता की तुम्ही ही 8 वर्ष या सगळ्या गोष्टीची तयारी केलेली आहे, तुम्हालाही त्या काही नैराश्य आलेलंच असेल, परंतु त्या नैराश्याने तुमची मानसिक स्थिती असेल किंवा तुम्ही मनातून अजून कमजोर, म्हणजे एकदम स्ट्रॉंग झाला की कमजोर नव्हता. कारण आणि त्या स्ट्रॉंगनेसनेच तुम्ही आज ह्या सिच्युएशनला रोज वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी हँडल करतायत, रोज टफ सिच्युएशन असतात त्या हँडल करतात. म्हणजे तो जो 8 वर्षाचा कालावधी असतो नैराश्याचा,
तो जो आपण एकदम पेशन्सने किंवा एकदम स्ट्रॉंगली जो आपण तो हँडल करतो, तर ती पुढची तुम्हाला भविष्यामध्ये त्या 8 वर्षाचं म्हणजे तुमची जी मेंटॅलिटी झालेली असते स्ट्रॉंग, ती पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला उपयोगी पडते. उद्या कोणतीही सिच्युएशन उद्या तुम्ही इझिली ते हँडल करता, कारण 8 वर्षामध्ये तुमच्या मनाची ती तयारी झालेली असते. मग आत्ताची पिढी भरकटली आहे का, की म्हणजे एक अधिकारी जो भविष्यामध्ये त्याला एवढ्या टफ सिच्युएशन हँडल करायच्यात, तो आत्महत्या करू शकतो का? म्हणजे मला तर हा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर असं आहे की अस्वस्थता काय येते, कालावधी जास्त गेल्यामुळे ते का व्यक्तिगत कमकुवत असल्यामुळे येते असं आपल्याला विचारायचं आहे. खरं तर मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला मन स्वतःचं खंबीर करावं लागणार आहे, स्ट्रॉंग करावं लागणार आहे. कारण जर युद्धाला जायचं तर तुम्हाला तयारी तर करावीच लागणार आहे. विना शस्त्राचं, विना युक्तीचं, विना बुद्धीचं तुम्हाला तिथं जाऊच कामच नाही. तुम्हाला जर एखादी परीक्षा, एखादं जर आयुष्यातलं ध्येय असेल, ते साध्य करायचं असेल तर त्यासाठी काय तयारी करावी लागते, त्यासाठी किती खंबीर असावं लागतं, ह्याची पूर्वतयारी केल्याशिवाय जर उतरताच येणार नाही. मग रणांगणात जर जायचं आहे तर मग लढायची, हारण्याची आणि रक्ताळलेलं होण्याची तयारी ठेवलीच पाहिजे. त्यामुळं आपण मनानं खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. शेवटी आता युद्धाचं जरी उदाहरण दिलं तरी तर अभ्यास महत्त्वाचा असतो. असाध्य साध्य करीत असा असं कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास करायचा तो अभ्यास केलाच पाहिजे. आणि अभ्यासाशिवाय जर प्रकट होणं म्हणजे अभ्यास प्रगटावे, अन्यथा झाकून असावे, प्रगटून नासावे बरे नव्हे. तुम्ही जर उत्तमरित्या चांगला अभ्यास केला, त्याचं अनालिसिस चांगलं केलं, विश्लेषण चांगलं केलं, जिथं आपल्याला अस्वस्थता वाटलं तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला, एखाद्या मित्राची चर्चा केलं. आम्ही 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक दृष्टी व्हिजन 2020 असा ग्रुप तयार केला होता. दर रविवारी आम्ही SP कॉलेजच्या मैदानावरती झाडाखाली बसून जगातल्या प्रश्नावरती चर्चा करायचो. चीन आणि अमेरिकेचं काय चाललंय, भारत आणि पाकिस्तानचं काय चाललंय, परराष्ट्रीय संबंध काही चाललेले आहेत, मग इथं काय समस्या आहेत. आम्ही 10 लोक त्या ठिकाणी एकत्रित येऊन चर्चा केल्यामुळे एक नवीन आयाम करायचं की आपल्याला करण्यासारखं खूप काय आहे. एखादा विषय इंडियन इकॉनॉमीवरती आम्ही एकत्रित यायचो. आज कोण त्यातलं जज झालेलं आहे, कोण चांगलं प्राध्यापक झालेलं आहे, कोण प्रोफेसर झालेलं आहे, कोण वेगवेगळ्या क्षेत्रात लोक गेलीच, यशस्वी झाली सगळी ती. त्यामुळं एकमेकाला आधार देणं म्हणजे सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यात मौज आहे, सगळे मिळून सगळ्यासाठी मरण्यात मौज आहे, हे सामूहिक जर भावना असेल तर आपण एकटं राहणार नाही. आपण सगळ्यांना सोबत धरून चाललो तर ते खूप सोपं होऊन जातं. लोक व्यक्त होत नाहीत, बोलत नाहीत एकमेकांशी. मेन कारण ते बोललं पाहिजे ना, एकमेकांशी बोललं पाहिजे. आणि आपले पण आपण जर मित्र म्हणून मिरवतो तर ग्रुपमधलं एखादं पोरगं अचानक गप्प का झालं, बोलायचं का थांबलं, रोज ग्रुपवरती मेसेज करणाऱ्या पोराने आज मेसेज का नाही केला, तर पटकन फोन गेला पाहिजे त्या मित्राला. म्हणजे त्याच्या मैत्रीला जाण्यापेक्षा त्याला एक मेसेज केलेलं बरं ना, बरोबर की नाही. तर आपल्याच ग्रुपमधलं आपल्या जवळचं कुणीतरी एकदम गपकेने शांत झालं तर आपल्याला कळलं पाहिजे किती शांत का झालं रे, ते 2 दिवस नीट बोलत नाही रे, अरे त्याचा फोन नाही रे आला, त्याने ग्रुपवर मेसेज नाही रे टाकला राव. कळलं पाहिजे ना, एकमेकांशी बोललं पाहिजे. माणूस न बोलताही कळला पाहिजे. म्हणजे दरवेळी ज्याच्या मनात विचार आलाय तो बोलेल का नाही माहित नाही, पण आपल्याला कळलं पाहिजे. तर आपण हे म्हटले तसं की एकत्र मौज केली पाहिजे, जगलं पाहिजे एकत्र. माझं एक जनरल क्वेश्चन आहे. आता जसं डॉक्टर सरांनी सांगितलं की 3 ते 5 लाख लोक MPSC देतात, तर मी असं न्यूजपेपर आर्टिकल्समध्ये वाचले की त्यातले ओन्ली 0.1% पास, म्हणजे 99.9% लोकांना सक्सेस नाही मिळत. मग डिप्रेशन वगैरे खूप वाढत चालले. मग आता सतत MPSC वर आर्टिकल्स असतात. त्यात असं म्हणणे की इजंट इट हाय टाइम टू मेक MPSC एज ऑप्शन बी. MPSC आता ऑप्शन बी, आधी आपण शिकून काहीतरी बेस बनवून मग आपण MPSC ला जर हे केलं तर डिप्रेशन वगैरे हे सगळं कमी होईल. ह्याच्यावर तुमचं काय मत? कसं आहे माहितीये का, ह्या सगळ्यावर सिस्टीम विचार करते आणि आपली सिस्टीम खूप बिझी आहे सध्या. आपल्या सिस्टीमला ह्या सगळ्या म्हणजे तुझ्यासारख्या तरुण पोरालाच हा प्रश्न पडू शकतो की ऑप्शन शोधला पाहिजे, पण आपल्याकडे सिस्टीम बिझी. खूप काम आहेत रे बाबा आपल्या देशात, राज्यात, तू बघत नाही का. फक्त तुझा प्रश्न इतका योग्य आहे की कुठलीही गोष्ट आपल्या घरात पण किंवा कशातही जर
इकडनं रस्ता नाही सापडला तर आपण तिकडनं जातो. इथं काटेच पडले तरी खेक्या खेक्या करत त्याच्यावरनं जात नाही ना आपण. बूट खराब होतील, मागाचं चप्पल खराब होईल, पायाला काटा टोचेल, कुरूप होईल, अशी मनात शंका येते ना. आणि आपण पटकन जातो काहीतरी करायला पलीकडं आणि ऑप्शन शोधतो. सक्सेस इन अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. शेवटी जे यश आहे ते तिथे शोधायचंय ना. तर तू म्हणतो हा तुझ्यासारख्या तरुण पोराला प्रश्न पडला याचाच मला आनंद झाला. हा असाच प्रश्न सिस्टीमलाही पडू दे, कारण सिस्टीम तरुण नाही. आपली सिस्टीम थोडी थकली, म्हातारी झाली, तिला तरुण करायची गरज आहे. ती जर तरुण झाली की ते ऑप्शन शोधतील आणि शोधलंच पाहिजे. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन पाहिजे. ऑप्शन शिवाय अरे जिथं ऑप्शन संपतात ना तिथं डबकं होतं, पाणी वाहत नाही. पाण्याने जर ऑप्शन शोधणं बंद केलं तर गंगा नदी कलकत्त्यापर्यंत जाईल का रे? नाही जायचे ना. कुठून तरी कुठं तरी निघालेला झरा सागरापर्यंत जाईल का? नाही. इथं ते पाणी जातं, इथं ऑप्शन येतं, ते साठतं, मग ते तिथं ऑप्शन शोधतं, मग ते पाणी तिकडनं जातं. हे जे आहे ना, असं किती अडथळे आले तरी ऑप्शन शोधायचा, यालाच जगणं म्हणतात. त्यामुळे तू करेक्ट बोलला. आणि सिस्टीमलाही असं ऑप्शन शोधण्याची गरज आहे. आणि त्यांनी बाकी व्यवधानांमधून ह्याच्यावर जर विचार केला तर नक्की ऑप्शन आपल्याला मिळतील. खरं तर हा अगदी आपण प्रत्येक वेळेस अशा काही गोष्टी, मोटिवेशनल गोष्टी ऐकतो आणि प्रत्येक वेळेस म्हणजे आपण त्याच्यातनं घेतोच असं नाहीये, किंवा फक्त ते एन्जॉय करतो आणि जसं तुम्ही म्हटलं ह्या इकडनं बाहेर पडल्यानंतर आपण ते विसरून जातो. आपण त्याच्यातनं काही घ्यायचं आणि ते इम्प्लिमेंट केलं तर त्याच्यातनं आपण काहीतरी घेतलं. बाहेर पडून विशालगडापर्यंत जाणारे हे दिवस, तो वेडा फोडणारा दिवस. मग त्यावेळी जर महाराजांनी असा विचार केला असता की खरंच ही अडचण आहे, शाहिस्ता खान पुन्हा एक ठाण मांडून बसलाय आणि त्या ठिकाणी आपल्याला सिद्धी जोहरचा वेडा फोडायचा आहे, जर त्यातनं महाराजांनी मार्ग काढला नसता, जर महाराज त्या ठिकाणी खचले असते तर पुढचा इतिहास आपण पाहू शकलो नसतो. मग अशा प्रकारे आपल्या मनामध्ये येणाऱ्या अनिष्ट विचारांना आपण त्या खिंडीत अडकून आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपण त्या ठिकाणी साध्य केलं पाहिजे, याचं अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन तुम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला केलं. त्याबद्दल आणि शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने आपले आभार मानतो. आणि यानंतर सुद्धा भविष्यामध्ये शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने असे ज्वलंत विषय सर्वांसमोर, कोरोना आहे त्यामुळे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडतोय, तसं संदीप दादांच्या यांनी आपण लाईव्ह पण बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी केलेत. भविष्यात सुद्धा असे उपक्रम मार्गी लावले जातील अशी एक खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्वांचेच आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मयूर झालं, बरंच झालं, छान झालं, मस्त झालं. म्हणजे काय किती? 1.5 तास. करेक्ट, 1.5 तास. ओके, उद्या बारामती राजगडला हां हां डिस्पोज झालं झालं म्हणून उठलो आम्ही. वापस नाही कोणती अच्छा अच्छा. रंजन बुधवारी इकडे गेलं, बारामती बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 4 दिवस.